जिथं मी आला तिथं माणूस संपला गड्या. मला आमच्या शंकर दादाने सांगितलेलं महाराज त्यावेळी सुद्धा आता सुद्धा मला म्हणले नाव घेऊ नका. कशाला नाव घ्यायचं ती कशाला नाव घ्यायची म्हटले. अजिबात नाही नाव नका घेऊ. का नाव घेऊ नका त्यांनी सांगितलं महाराज. पाठीमागच्या वेळी मी एकट्याने म्हणत नाही बरं का ते अजून सुद्धा आम्ही सर्वांनी मिळून पाठीमागच्या वेळी 4 नंबर पालखी आणली. या वर्षी ही 14 नंबर पालखी आणली. नाव घेऊच नका महाराज. का तर हा जो एवढा देखणा सोहळा आम्ही करतोय हा नावासाठी करत नाही फक्त देवासाठी करतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. धराया जन जड जीव तुका म्हणे गुणचंदनाचे अंगे तैसे तुम्ही जगे संत जन अवतार तुम्हा धराया करण उधराया जन जड जीवा. विठ्ठला 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 समप्रभा निर्विघ्नं कुरु देवं सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमो विठ्ठला राजा पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा महायुगपीठे भीमरथ्यंवरं पुंडलिकाय धातु मणिधे समागते देष्टां तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. पांडुरंग करू प्रथम नमने पांडुरंग करू प्रथम नमने पांडुरंग करू प्रथम नमने पांडुरंग करू प्रथम नमने. चरण सतजिया तुझा कृपदाने कते सावितार बाबाजी सद्गुरु दास तुका तुकारे चरण सता चंदन कृपदाने कते सावितार कृपदाने कते सावितार विसा कृपादाने कथीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी पायावरी वार करी संताच्या या वार करी संताच्या या वार करे संताच्या या वार करे संताच्या या वार करे संताच्या वार करी मस्तक हे पायावरी वार करी संताच्या या वार करे जवार करे पायावरी या वार करीत दादा या वार करीत दत्ता
वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा संताचा रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती मनोजम मारुती वेगम जितेंद्रियम बुद्धिमतम वरिष्ठम आत्मजमान युद्ध मुख्यम श्रीरामदूतम शरण प्रपदे जयांची कला स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची नमस्कारुणी आता वंदुरंग भूमिका कीर्तन उभी होती लोका टाळ मृदंग श्रुती देखा तया माझे नमन दंडवताईशी नमन करुणी सकळा हरिकथा बोलवी बोबड्या बोला आज्ञा आणि म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठाला 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 बालो मामा चरण आलो तुमच्या पाया बालो मामा विको वाढवा चरण आलो तुमच्या पाया मी चरण आलो तुझ्या पाया बाळू मामा मी चरण आलो तुझ्या पाया एकादशीला भक्त जमती भजनामध्ये बाळू मामा रमती भजनामध्ये बाळू मामा रमती भजनामध्ये बाळू मामा रमती नाते पुते नगरी भक्त जमती बाळू मामाच्या नावानं चांग बल बोलती बाळू मामाच्या नावाने सांग भले बोलते बाळू मामाच्या नावाने सांग भले बोलते चांग बल बाळू मामाच चांग बल बाळू मामाचं सांग भले चांग बल बाळू मामाच चांग बल बाळू मामाचं सांग भले बाबा चरण आलो तुमच्या पाया बाळू मामा चरण आलो बाळू मामा हे चरण आलो तुझ्या पाया बोलो बोलो बाळू मामा संत माई बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा या कारण उधराया जन जडजीव प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवे करता अभंग जगत वंदने जगत गुरु वैराग्याची मूर्तिमंत पुतळी ज्यांनी वारकरी संप्रदायाचं कळस रचला अशी देहूची सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्तिमंत पुतळे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय आणि जगद्गुरु तुकोबरायचा 4 चरणाचा या मानवी देहाला जन्माला आल्यानंतर या माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आजच्या अभंगात तुकोबराय सांगतात बाबा तुम्ही आम्ही सर्वजण या विश्वामध्ये जन्माला आलो या भूतलावरचे जन्माला आलो या मिळालाय तुम्हा आम्हाला अनमोल असा माणसाचा जन्म मग काय करा बाबा हो ज्याच्या सत्तेने तुम्ही आम्ही जन्माला आलो या ज्या भगवंताने तुम्हाला जन्माला घातले का तर जगाच्या पाठीवर फक्त त्याची सत्ता चाले हे शरीर कुणाच्या सत्ते कोण बोलवी ते हरिविने किंवा आणखी कोल सांगायचं झालं तर वृक्षाचे पान हाले त्याची सत्ता बाबा झाडाचं पान सुद्धा हलवायचं का नाही ही सत्ताच्या भगवंताच्या हातामध्ये तुकोबराय सांगता जीवनामध्ये तो देव आपला असं करा महाराज तुम्ही सांगता माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर देव प्राप्त केल्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही त्याशिवाय जीवनाची सार्थकता नाही पण एकेकाळी तुम्ही म्हणता देव प्राप्त करा आणि एकेकाळी तर असं म्हणताय देवापाशी जाणं सोपं नाही देव प्राप्त करणं सोपं नाही देव प्राप्त करण्यासाठी अगोदर कुणापाशी तरी जावं लागतंय मग कुणापाशी आधी आम्ही जायचं हरिप्राप्ती शिवपाय धरावे संताचे ते पाय महाराज जीवनात माणूस म्हणून जन्माला आलोय आम्हाला देवाकडे जावं लागल पण देवाकडे जाणं सोपं नाही त्या अगोदर धरावे संताचे ते पाय महाराज संतांच्या दरबारामध्ये जावं लागल का हो बर संतांपाशी गेल्यानंतर आहे काय हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम मग उत्तम असा लाभ जर संतांच्या दरबारात असेल तर आम्ही काय करायचं तुकोबराय तुम्ही सांगता संतांच्या दरबारामध्ये जा तुम्ही सांगता या मामांच्या दरबारामध्ये आम्ही आलोय खरंच मामांच्या चरणात लाभ आहे का हो हो पण किती लाभ या लाभ पायी उत्तम उत्तम असा लाभ जर या मामांच्या दरबारामध्ये असेल ज्ञानोबराया तुकोबराया आदी करून सकल संत महात्मे यांच्या दरबारामध्ये जर उत्तम असा लाभ असेल तर प्रश्न असा पडतो या आम्ही सामान्य जीवानं काय करायचं त्याचं उत्तर सुद्धा तुकोबराय देतात बाबा ऐका अरे बाकी काय करू नका काहीच करू नका फक्त एक करा त्यांचं दास व्हा
महाराज जर आम्ही मामांचं दास्यत्व स्वीकारलं, आम्ही संतांचं दास्यत्व स्वीकारलं तर आमचा फायदा काय? हल्ली फायदाच लागतोय. काय आमचा फायदा जर आम्ही मामांचं दास्यत्व स्वीकारलं तर? तुकोबराय सांगतात त्याचा फायदा असा होईल. एरवीत ते सांगितलं नाही बाबा, पुढे आस उरेना. तुमची आस म्हणजे इच्छा उरणार नाही जर संतांचं दास्यत्व स्वीकारलं तर. महाराज इच्छाच उरू देत नाही असं संत काय करत असतील हो? एरवीत नाही उद्धाराचं साधन सांगितलं आजच्या कीर्तनातून, कृपा करतात. बर, संताची किंवा देवाची सहसा कुणावरती होतच नाही, आणि एखाद्यावरती झाली का नाही तुकोबराय सांगतात कल्पांती ही सरी ना. अरे कधीच न सरावी एवढी कृपा संत तुमच्या आमच्यावरती करतात. आता महाराज कृपेचं खोल भांडवल पाहायचाल तर जगाच्या पाठीवर आपल्यावरती सगळे कृपा करतात, सगळे प्रेम करतात, सगळे दया करतात, सगळे करुणा करतात, पण स्वार्थी. ऐका लक्ष दे. अख्खं जग आपल्यावरती प्रेम करतय, अख्खं जग आपल्याला आपलं म्हणतंय, अख्खं जग आपल्यावरती निस्वार्थ भावनेने प्रेम करू शकत नाही. ऐका, जगाच्या पाठीवर सगळे प्रेम करतात स्वार्थी, पण जगाच्या पाठीवर निस्वार्थ भावनेने प्रेम करणारी जगात दोन व्यक्ती, एक म्हणजे आपली आई, दुसरा म्हणजे बाप. मायबाप या दोन गोष्टी सोडल्या तर जगाच्या पाठीवर कोणच बाबा निस्वार्थ भावनेने प्रेम करू शकत नाही. म्हणून तुकोबराय आज या मामांच्या दरबारामध्ये आल्यानंतर म्हणतात, मामा कृपा तर सगळे करतात पण तुम्ही आमच्यावरती जरा वेगळी कृपा करता. जशी एखादी माय लेकरावरती कृपा करते, जसा एखादा बाप लेकरावरती कृपा करतोय, जशी एखादी आई लेकरावरती प्रेम करते, जसा बाप लेकरावरती प्रेम करतोय, कृपा करतोय, त्याप्रमाणे मामा तुम्ही मला कोण म्हणतंय? जगद्गुरु तुकोबराय. काय माझी पात्रता नाही तसं खोल पाहायचं तर जगद्गुरु तुकोबराय ज्ञानाने श्रीमंत, अधिकाराने श्रीमंत, वैराग्याने श्रीमंत, सगळ्या संतात परिस्थितीने श्रीमंत असणारे जगद्गुरु तुकोबराय. घरी 500 एकरहून जास्त जमीन होती, पण सासऱ्याच्या घरी 3600 एकर ऊस जात होता. एवढे जहागीरदार जगद्गुरु तुकोबराय. जगातली पहिली कर्जमाफी जर कोणी केली असेल तर संत जगद्गुरु तुकोबराय. एवढे जहागीरदार जगद्गुरु तुकोबराय, एवढे श्रीमंत तुकोबराय. म्हणतात अरे मी श्रीमंत, माझ्या घरी रे हा संताचा दरबार आहे, हा भगवंताचा दरबार आहे. संताच्या दरबारामध्ये गरीब आला तरी त्याच परीला आहे, श्रीमंताला तरी त्याच परीला. किती जहागीरदाराला त्याला पदरात घेतला जातो या, आणि किती गरीब आला तरी त्याला पदरात घेतला जातोय. का तर आपणा पारिख हे नाही ती, इथं अपपर भाव नाही, असा संताचा दरबार आहे गाड्या. म्हणून तुकोबराय म्हणतात मी पतित तुमच्या कीर्तीचं वर्णन करू शकत नाही. काय मी पतित कीर्तिवान. तुकोबराय काय कीर्तीचं वर्णन करू शकत नाही? का तर मामा या विश्वामध्ये आले, संत या विश्वामध्ये आले, ते सामान्य नाही, काहीतरी कारण. आज का होईना बाबा, आज आपल्या नातेपुते नगरीमध्ये मामांची पालखी दुसऱ्यांदा आली. पाठीमागच्या वेळी पुण्यतिथी उत्सवाच्या पिरियडला 4 नंबर पालखी आली होती, आणि या वर्षी सुद्धा 14 नंबर पालखी या ठिकाणी आलेली आहे. महाराज ही पालखी आली, मान्य झालं आम्हाला सगळं. मामांची पालखी आली, या एवढा सभा मंडप, हा सगळा सभा लोकांची हे सगळे असलं ग्राउंड, हे सगळं पटांगण मोकळं असणार, गच्च भरतं या आरतीपर्यंत. 10,000हून जास्त पब्लिक येतं या. पत्रवळ्या माप काढलं बरं का त्या दिवशी. एवढा अधिक या ठिकाणी समाज येतो या. कशासाठी येतोय? काहीतरी कारण आहे. का तर मामा हित आली. मग महाराज प्रश्न असा पडतो, या मामा तुम्ही दुसऱ्यांदा आमच्या या नातेपुते नगरीमध्ये काय कारण आहे तुमचं इथे यायचं? कशासाठी आला? का म्हणून आला? त्याचं उत्तर तुकोबराय देतात. ऐका, अरे आज तुमच्या गावामध्ये, आपल्या भागामध्ये संत बाळमामा आलेत, त्या पाठीमागं काहीतरी कारण आहे. महाराज काय कारण आहे? फक्त एकच, उद्धराया जन जड जीवा. मुळात आले म्हणण्याऐवजी त्यांचा अवतार त्यासाठी या, अवतार तुम्हा नराया. कारण काहीतरी कारण आहे. काय कारण आहे? उद्धराया जन जड जीवा. तुम्हा सामान्य जड जीवांचा उद्धार मामानी केला. महाराज उद्धार केला म्हणजे काय? वाढवलं सुख, वाढवली भक्ती, वाढवला भाव, वाढवला धर्म, आणि कुळाचार नाम विठोबाचे या विश्वामध्ये भगवंताच्या नामाचा प्रचार मामाने केला. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, बाबा अशा अधिकारी संपन्न संत जगाच्या पाठीवर आले, प्रत्येक संतांनी भक्तीचा नामाचा प्रचार केलेला आहे. मग या संताला उपमा द्यावी कशाची? प्रश्न पडला जगद्गुरु तुकोबरायला. आज का होईना मामा आपल्यात गावात आलेत, मामाला उपमा द्यावी कशाची, संताला उपमा द्यावी कशाची? तुकोबरायना प्रश्न पडला. म्हणून बाबा पहाटेच्या पाऱ्यामध्ये जगद्गुरु तुकोबराय देवपूजा करत होते. कधी? तुम्ही जरा अशी इकडे बसता का पुढे? सगळे इकडे बसा, इकडे बसा, या जरा. मला कीर्तन सगळे अशी पुढे लागते, तो इथं कोणच नाही. या बाबा सगळं आपलाच महाराज आहे, माणसं आपले. चला या पुढे. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज मला सवय बोलून कीर्तन करायची, त्यामुळे जरा पुढे असलं की असं कीर्तन चालू असल्यासारखं वाटतंय, आणि लोक पण आहेत पण जरा लांब लांब बसलेत. असं
मुद्दा चालू होता. जगद्गुरु तुकोबराय पहाटेच्या पाऱ्यामध्ये देवपूजेला बसलेत. कधी? पहाटेच्या पाऱ्यामध्ये. 8 वाजता नाही बरं का मामा. ही माणसाची देवपूजा आहे 8 वाजता माझ्यासारखीची, पण तुकोबरायांची देवपूजा आहे पहाटेच्या पाऱ्यात. देवपूजा चालू असणारा गोपीचंद उगळत होते आणि गोपीचंद उगळताना सहज मामा प्रश्न मनामध्ये आलाय, बाबा जसा हा गोपीचंद मी उगळतोय रोज हा नष्ट होतोय, कमी कमी होत जातोय, बर चंदन का उगळत होते? बर कशासाठी चंदन उगळायचं मामा? काय कारण आहे चंदन उगळायचं? कशामुळं? स्वतःला चंदन लावाय आणि भगवंताला लावाय, बरोबर का? चंदन का उगळला जातो? या देवासाठी आणि स्वतःला लावण्यासाठी. का स्वतःला लावायचा? निघला विषय म्हणून सांगतात. का लावायचं कपाळाला? त्या पाठीमागं कारण आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय बाबा. कुठल्या धर्मात आलोय? हिंदू. आणि हिंदू धर्म म्हणतोय बरं का, जात म्हणत नाही. जातींना आणली या. धर्माचे रक्षण म्हणले, जातीचे रक्षण नाही. किंवा जात रक्षावया अवतार गेशी असं आहे का? धर्म रक्षावया, धर्म माटलाय जिथं तिथं. ही जातीनं आणली हो. ऐका, पण जातीपातीच्या पलीकडे जाऊन हे संत, मुळात संत जाती जन्माला आलेत, पण संताची कुठली जात नाही. बघा पुन्हा ऐका, संत जाती जन्माला आली, पण संताची कुठली जात नाही गड्या. ऐका, आज या ठिकाणी सुद्धा आपला हिंदू धर्म सांगतोय कपाळाला काहीतरी लावत जा. हिंदू धर्म का लावायचंय कपाळाला? मुस्लिम समाजामध्ये गळ्याला लावलं जाते, त्याला त्याचं शास्त्र या. पण आपला हिंदू धर्म सांगतोय कपाळ कधीच मोकळं ठेवायचं नाही. कारण माणसाचं नशीब कुठं असतो महिला मंडळ? बाबा कुठे? सहत्रा झाला माय मावल्या कपाळ बडवून घेताय काय माझ्या नशिबाला भोगया. का म्हणून? का तर माणसाचं नशीब कुठं या? कुठं या? इथं देवाचा वास असतो, इथं भगवंत राहत असतो. जर तुम्ही कपाळाला चंदनाचा टिळा लावत असाल, गळ्यामध्ये पवित्र तुळशीचे माळ आहे, कपाळाला माझ्या मामांचा भंडारा लावत असाल, मनापासून मामांची भक्ती करताया, कपाळाला बुक्का आहे, गोपीचंद आहे, मामांचा भंडारा आहे, तर हृदय कळवळा वैष्णवाचा हृदय कळवळा, वैष्णवाचा हृदय कळवळा, वैष्णवाचा हृदय कळवळा. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा, वैष्णवाचा हृदय कळवळा, वैष्णवाचा हृदय कळवळा, वैष्णवाचा. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा, वैष्णवाचा हृदय कळवळा, वैष्णवाचा हृदय कळवळा, वैष्णवाचा. तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. महाराज, हृदय कळवळा वैष्णवांचा म्हणजे काय? हृदय कळवळा वैष्णवांचा म्हणजे काय? ऐका, ठेस तुम्हाला लागली, दुःख मामाला होतं या, वेदना तुम्हाला झाल्या, सहन मामा करतायत. प्रत्येक अडचणीला, प्रत्येक साकिड्याला, प्रत्येक हाकेला आदमापूरचा भगवंत तुमच्या धावून येणार, पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा तुमच्या धावून येणार. पण त्याचं हृदया गेशी तेव्हा ऐसा तू उदार. ऐका, उदार अंतकरणाचा भगवंत आपल्या नातेपुते नगरीमध्ये येऊन बसलाय, पण त्याचं हृदय गड्या तो अगोदर काहीतरी घेतोय आणि मामा मग काहीतरी देतोय. मग देव आमच्याकडून काय घेतो? देव आम्हाला काय मागतोय? महिला मंडळ पुढे बघायचं बरं का. तळ या एक वर माणसं येत राहणार, इकडे तिकडे बघू नका. तुम्ही रोज मामांच्या आरतीला येताय, बरोबर का? येताय का नाही? रोज मामांच्या पाया पडताय, इथं मामांच्या पाया पडा. किंवा गावातल्या देवापाशी जा, पंढरपूरच्या पांडुरंगापाशी जा, कुठल्या देवापाशी जा. महिला मंडळ असं कधी झालंय का तुम्ही देवाच्या पाया पडाय गेल्यावर देव महाग सरला का आधी पैसे टाकन मग पाया पड? झालं का कधी मामा? सरला का देव महाग आधी पैसे टाकन मग पाया पड? त्याला बी पुरावा देतो, होय ना भिकारी पंढरीचा वारकरी. आम्ही तसं आहे गड्या. तसं तो तुमचा पैसा मागत नाही, धन दौलत मागत नाही, शेतीवाडी मागत नाही, दागदागिने मागत किंवा नाही, किंवा 7-12 नावं करून घेत नाही. आलाय कीर्तनाला तर चांगलं घेऊन जा. भगवंताला लागतंय काय? फक्त थोर प्रेमाचा भुकेला किंवा देवभावाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. महाराज, तो बाकी काय मागत नाही, फक्त प्रेमाचा आणि भावाचा भुकेला. महाराज, असा अधिकारी संपन्न संत मामानी देव आपलासा केला. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुम्ही तो देव आपलासा करा. का तर मामा विश्वात आलेत, त्या पाठीमाग काहीतरी कारण आहे. चंदन उगळताना मनामध्ये प्रश्न पडलाय, बाबा जसा हा चंदन मी रोज उगळतो या, तो झिजून झिजून नष्ट होतो या, त्याचं कार्य पूर्णत्वाला जातं या, त्याप्रमाणे तर मामा विश्वात असावेत का? या विश्वामध्ये आले, स्वतःचा देहाचा त्याग केलाय, प्रपंचाचा त्याग केला, संसाराचा त्याग केला, जाळोनी संसार बैसलो अंगणी अशी अवस्था प्राप्त केली आणि एक ध्येय धरलं, या जगाचं कल्याण.
म्हणून तुकोबराय म्हणतात मामा जसा हा चंदन उगाळल्यानंतर झिजतोय ना तसे संत विश्वामध्ये आले आणि संतांनी या जगाच्या कल्याणाकरता देह कष्टविती परोपकारी जगाच्या कल्याणाकरता स्वतःचा देह चंदनाप्रमाणे झिजवला आणि हा भक्ती नावाचा सुगंध पाठीमाग दरवळत ठेवला म्हणून तैशे तुम्ही जगी संत जन कसे तुका म्हणे गुण चंदनाची अंगी तैशे तुम्ही जगी संत जन आज या आमच्या गावात आलाय कसं करता त्या पाठीमाग कारण आहे अवतार तुम्हा धराया कारण फक्त उद्धराया जन जड जेव्हा काहीसा या अर्थाचा अतिशय गोड अतिशय पवित्र आजच्या प्रसंगाला साजेल असा संत पर अभंग विठ्ठल 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 नियोजन परिचय समजण्यात श्री संत सद्गुरु बाळमामा देवालय आदमापूर कृपांकित बघा क्रमांक 14 आणि 14 नंबर पालखीचं या प्रथम आपल्या नातेपुते नगरीमध्ये स्वागत आणि त्यानिमित्त आयोजित भव्य दिव्य असा कीर्तन सोहळा मामांच्या नामचिंतनाचा जागर या ठिकाणी चालू आहे खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून हा सोहळा चालू आहे ज्यांच्या माध्यमातून कीर्तन सेवा ते आमच्या आदरणीय शंकरदादा शेंडगे असतील त्यांचे बंधू असतील दोघांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा माझ्यापर्यंत आली मला वाटते शंकरदादांनी पाठीमागच्या 3-4 महिन्यापूर्वी मला सांगितलं होतं महाराज 14 नंबर पालखी आपली इथं येणार म्हणजे येईल का नाही ह्याची गॅरंटी नव्हती पण श्रद्धा आणि विश्वास बरं का जिथं विश्वास आणि जिथं श्रद्धा आहे तिथं देव आहे मानला तर देव नाही तर तो सुद्धा दगड असतोय लक्ष द्या फक्त विश्वास आणि देव म्हणत नाही मला पूजा आणि रोजच आंघोळ घाला मनापासून अंतकरणापासून देवाबद्दल गोडी आणि कळवळा असू द्या निष्ठा असू द्या त्यांची निष्ठा होती नाही काय झालं तरी मामा येणार ही त्यांची श्रद्धा होती पाठीमागच्या 3 महिन्यापूर्वी बाबा ते बंगल्याच्या वास्तुशांतीला साड्या आणा यांच्या दुकानात गेलो होतो त्यावेळी सांगितलं महाराज चिंता करू नका येते आपल्या इकडे सुद्धा पालखी म्हणजे कोणती 14 नंबर आहे घाटाच्या वर 100% येणार बघा मामांचं जिथं भक्त आहे तिथं मामा येतातच आणि मामांचा शब्दच आहे गडे ऐका ज्या गावामध्ये ज्या भागामध्ये माझी भक्ती चालूया ज्या घरी माझी भक्ती चालूया ज्या गावात माझी भक्ती करताना ऐका जर या मनापासून आदमापूरच्या भगवंताची भक्ती करत असाल तर ऐका रे तुम्हाला माझ्यापाशी यायची गरज नाही हा आदमापूरचा भगवंत चालून तुमच्या गावात आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मामाचा आहे म्हणून आज आपल्या नातेपुते नगरीमध्ये दुसऱ्यांदा मामांचा हा भव्य दिव्य सोहळा घडतो या पाठीमागं कारण आहे फक्त भक्ती आणि निष्ठा जे आमच्या शंकरदादांची आणि सूर्यदादांची आहे त्यांच्या चरणी नतमस्तक होत असताना सेवेसाठी उपस्थित बहुसंख्येने महिला वर्ग पुरुष वर्ग तथा बाळमामांचे निष्ठावंत भक्त सर्वांच्या चरणी नतमस्तक या ठिकाणी गोड आशी मृदंगाचार्य आमचे जिवलग मित्र मोठे गुरुबंधू भागातील नवी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गोड मृदंगाचे आमचे विशालजी महाराज जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत गोड गायनाचार्य आमचे माऊली महाराज या ठिकाणी आहेत तदनंतर आमचे पवार महाराज या ठिकाणी आहेत विनेकरी बाबा तुम्ही असाल समस्त ज्ञानवैभव वारकरी शिक्षण संस्था आमच्या अमोलदादांची या ठिकाणी सर्व मुलं उपस्थित आहेत त्यांच्या चरणी नतमस्तक होत असताना झालेले कीर्तन परत कधी पाहावं तर आज या ठिकाणी भरपूर चॅनल उपस्थित आहेत आमच्या राठोड दादांचा या ठिकाणी चॅनल मामांच्या नावाने या ठिकाणी उपस्थित आहे आमचा समाधान दादाचा भक्त बाळमामांचा YouTube चॅनल या ठिकाणी आहे तदनंतर भागातील माझ्यासारखे कित्येक कीर्तनकार मोठे ज्यांनी केले अशा आपल्या भागाचं ओम साई क्रिएशन YouTube चॅनल चैतन दादा या ठिकाणी उपस्थित एक चॅनल राहतोय काय कुठला तरी नाही राहतोय हितला राहतोय ह्या भागाचा एक कुठला तरी असू द्या चला नाही ते हित असू द्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होत असताना सेवेसाठी उपस्थित भागातील सर्वच आता दिग्गज मंडळी आहेत मला कोणाची नाव एवढी आता आमची गाडे गुरुजी आहेत ज्येष्ठ कीर्तनकार आमचे या ठिकाणी राजेंद्र महाराज असतील त्यानंतर इकडे चोपडी महाराज आहेत गोपनी महाराज आहे आमचे मामा तुम्ही असाल सर्वजण आता कोणाची नावं लय घेत नाही सर्वजण माझेच आहात जिवाळ्याची लोक या ठिकाणी काही जण माझं कीर्तन म्हणून आवर्जून उपस्थित आहेत त्यांच्या चरणी नतमस्तक होत असताना या बघ्याचे कारभारी मामा असतील उपकारभारी मामा असतील आचारी मामा असतील पुजारी मामा असतील मेंढी माऊली चरणी दंडवत मेणख्याच्या चरणी नतमस्तक होत असताना या ग्रामदेवता चरणी दंडवत गुरुवारी यांच्या चरणी दंडवत सकल संत महात्मी मायबाप सुंदर अशी साऊंड सिस्टीम त्यांच्या चरणी नतमस्तक श्री संत सद्गुरु बाळूमामा चरणी दंडवत वाणीला आरंभ विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा मानवी देहाला उपदेश करत असताना संताचा अधिकार सांगणार आहे अभंगामध्ये प्रवेश करायचा तर प्रस्तावनेमध्ये 3 वर्ग देवाचा संताचा आणि माणसाचा आज माणसाचं काय पाहायचं नाही का तर कीर्तन वर्ष श्राद्धाचं नाही पाहायचं फक्त देव आणि संत का तर आपण मामांच्या दरबारामध्ये आहोत महाराज देव जाऊन आणावं लागतोय आणि संत मामा स्वतः येतात आणावं लागतोय देव यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत किंवा परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृत धर्म संस्थापनार्थाय संभवामि गे प्रत्येक युगात भगवंत जाऊन आणावा लागतोय ज्या ज्यावेळी या पृथ्वी तलावरती अधर्म वाढतोय
ग्लानी हानी संकट बाधा येते, पाप वाढतं, पुण्य कमी होतं. माणूस माणसासोबत माणसासारखा वागेनासा झाला, त्या पृथ्वी माताला पापाचं ओझं सहन होत नाही. म्हणून भगवंतापाशी जाते, देवाला अवताराला आणते. आणीला ही रूपा बळी करुणे खळे हरिदास. येत नाही, त्याला जाऊन आणावं लागतोय, आणावं लागतंय देवाला. दुसरा वर्ग संत स्वतः येतात. मुळात स्वतःच्या मर्जीने येतात आणि स्वतःच्या मर्जीने जातात, त्यांना संत म्हणतात. माणसाला यायची बी सत्ता नाही आणि जायची बी सत्ता नाही. मामा, आपल्या हातात जन्म सुद्धा नाही आणि मरण सुद्धा नाही. जन्म कुणाच्या पोटी होईल, कधी होईल आपल्याला माहिती नाही. बरं, मरण कधी येईल, कुणाच्या हातून येईल सांगता येत नाही. मरणावर सुद्धा सत्ता नाही. शास्त्रानं माणसाचं 3 सोहळं सांगितलं, जन्माचा, लग्नाचा आणि मरणाचा. त्यातला एखादा सोहळा हुकावता येतो, बऱ्याच जणांचा हुकला, पण जन्माचा आणि मरणाचा हुकावता येत नाही. जन्माला आला म्हणजे मरणार हे निश्चित आहे गड्या. पण संत ह्या मरणाच्या पुढचे आहेत. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संतांपशी. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, तिन्ही काळावर सत्ता संताची. म्हणून जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. किंवा काळ गुलाम सलाम करी तो क्या घरी राबत अशी. बाबा, जगाला घेऊन जाणार काळ तो कोबाऱ्या सांगतात माझ्या घरी गुलामी करतोय. का तर काळावर सत्ता संताची. संत स्वतःच्या मर्जीने येतात, स्वतःच्या मर्जीने निघून जातात. बरं महाराज, प्रश्न असा पडतो, येतात कशा करता? त्या पाठीमागं कारण आहे. बुडते हे जन न देखवी डोळा येतो कळवळा म्हणून. या बुडत चाललेल्या जगाचा रस पाहत नव्हताय म्हणून अवतार घेतलाय. पण अवतार जर संताचं पाहायचं झालं तर 11व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत संत आहेत बाबा. 11व्या शतकात भगवान शंकराचा पहिला अवतार निवृत्तीनाथ दादाच्या रूपामध्ये. आणि शंकर कधी अवतार धारण करतो? आज ज्या देवाच्या पुढे बसला तो अवतार संत बाळूमामान म्हणजे भगवान शंकराचा आहे. आणि शंकर कधी अवतार घेतात माहितीये का? ज्यावेळी या पृथ्वी तलावरती नामाचा प्रचार करायचा असतो या त्यावेळी साक्षात भगवान शंकराला अवताराला यावं लागतं. विठ्ठल विठ्ठल महाराज शंकराला अवतार यावं लागतं. पहिला अवतार निवृत्तीनाथ दादाचा. तदनंतर सोपान काका ज्ञानोबराया 12व्या शतकात 1201 मध्ये मुक्ताई माता. तदनंतर जनाई माता, नामदेवराय, आरंचे सावतोबा, गोरोबा काका आदी करून संत. 13व्या शतकात एकही संत नाहीत. 14व्या शतकात संत एकनाथ बाबांचा अवतार कार्य पाहायला मिळालं. 15व्या शतकात एकही संत नाही. 16व्या शतकामध्ये जगद्गुरु तुकोबराय, बहिणाबाई, निळोबराय आदी करून सकल संत. 17वं शतक आलं. 17व्या शतकात एकही संत नाहीत. 17वं संपलं, 18वं आलं. आणि त्या 18व्या शतकात जगाच्या मालकाला, जगाच्या चालकाला, देवादिदेव महादेवाला प्रश्न पडाय, बाबा या जगामध्ये कुठेतरी अवतार घेण्याची गरज आहे. बरं, अवतार का घ्यायचा आहे? का तर जग वाईट मार्गाला चाललंय, जग भरकटत चाललंय, पाप वाढलंय, पुण्य कमी झालंय, म्हणून अवतार घ्यावं लागल. बरं, आता प्रश्न पडलाय महादेवाला, शंकराला अवतार घ्यायचा. बरं, अवतार घ्यायचं म्हणजे कुठल्याही देवाला अवतार घ्यायचा म्हटलं की संतच व्हावं लागतं. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. देवाला कुठल्याही अवतार घेऊ द्या, अगोदर त्याला संत व्हावं लागतं. बरं, संत होण्यासाठी माणूस व्हावं लागल आणि माणूस होण्यासाठी माणसाच्याच पोटी जन्माला यावं लागल. मग एवढा पुण्यवान माणूस कोण आहे? एवढा भाग्यवान माणूस कोण आहे ज्याच्या पोटी साक्षात संतांनी अवतार घ्यावा देवानी? ऐका, कुठलेही संत जन्माला आलेत, कुठल्याही संतांनी अवतार घेतलाय, त्या पाठीमागं एकाने एका संताचे चरित्र वाचा. त्या अगोदर त्यांच्या माईबापानं कुठल्या ना कुठल्या देवाची भक्ती केलेली आहे. मग महाराज लांब कशाला? ज्या देवाच्या दरबारात आम्ही बसलोया त्या मामांनी अवतार घेतला, मग खरंच त्यांची सुद्धा काहीतरी पुण्य असेल ना? हो, होती. पुण्याशिवाय कुठली गोष्ट चांगली घडत नाही. चांगली वाक्याखाली अंडरलाईन, पुण्याशिवाय कुठली चांगली गोष्ट घडत नाही. लक्ष द्या महाराज. संत बाळूमामा जन्माला यावे त्या अगोदर मायबापाची पुण्याई होती. काय? बाळूमामाची आई सुंदरा माता आणि वडील मायप्पा पंढरपूरच्या पांडुरंगाची मनोभावी सेवा करायचे. आणि माहेरचा देव बापाची वाडी हलसिद्धनाथाला मनोभावी पूजायचा. एके दिवशी त्या हलसिद्धनाथाच्या पुढे हात जोडून उभा आहेत. ए भगवंता, हे हलसिद्धनाथ ऐक, लहानाची मोठी झाली भगवंता तुझ्या दारात खेळत खेळत. आतापर्यंत काही मागितलं नाही, पण आता माझी एक इच्छा आहे. बोल, काय इच्छा आहे? हा जोडून उभा आहे. हे हलसिद्धनाथ ऐक, हे भगवंत ऐक. अरे माझ्या पोटी पुत्र असू दे, माझ्या पोटी पुत्र असू दे, ज्या पुत्राने अख्ख्या जगाची सेवा करावी हे बिद सुंदरा मातीने मागितलं. आणि त्या बिदाग्रस्त भगवान शंकराने अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला. सन 1892 सालामध्ये 3 ऑक्टोबर वार सोमवार तिथी द्वादशीची. आणि माझ्या मामाचा जन्म आहे 4:23 बोला 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 बाबा चला बोले बाबा चला बोले. उंच बोलताना जरा विकू देत जाऊ. महाराज सन 1892 सालामध्ये 3 ऑक्टोबर वार सोमवार तिथी द्वादशीची, जन्म 4:23 जन्माला आले. जन्माला आले ते सामान्य नाही. ज्या देवाच्या दरबारात बसला त्या संत बाळूमामांचा अधिकार ऐकून जा. सगळे संत एका बाजूला आहेत, संत बाळूमामा एका बाजूला आहेत. म्हणजे संतांमध्ये भेद करावा एवढा अधिकार ही माझा नाही, पण ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. जिथं पुरावा आहे तिथं बोलाय काय अडचण नाही. सगळे संत
एका ठिकाणी आणि संत बाळूमामा एका ठिकाणी. सगळ्या संतांपेक्षा वेगळं कार्य मामाचं. का हो महाराज असं का म्हणता? त्या पाठीमागं कारण आहे. मामा सगळे संत जगाच्या पाठीवर, मामा सोडले तर, आपापल्या जागेवरती बसून जगाचं कल्याण जगाचं हित साधतात सगळे संत. पण ऐका, अरे या जगाच्या पाठीवर एकमेव संत असेल ज्यांचं नाव श्री संत सद्गुरू बाळूमामा. रानोमाळी गावागावाने गल्ली बोलाने नवे नवे अख्ख्या जगभर फिरून 19 पालख्यांद्वारे मुक्या जनावरांचा पायदिंडी सोहळा घेऊन जगाचं कल्याण करणारे एकमेव संत बाळूमामा. विठ्ठल विठ्ठल महाराज सगळ्या संतांपेक्षा वेगळं कार्य मामाचं. 50 ते 60 हजार मेंढर आहेत 19 पालख्यांमध्ये माझ्या बाळूमामांची. आज अख्ख्या जगभर मुक्या जनावरांचा पायदिंडी सोहळा घेऊन फिरणारा एक भगवंत, एक संत म्हणजे बाळूमामा आहेत. सगळ्या संतांपेक्षा वेगळं कार्य आहे मामांचं. मामा आज मामांचं अवतार कार्य जर खोल पाहायचं झालं तर सुंदरा मातेच्या पुण्याईमुळे संत बाळूमामा जन्माला आले. जन्माला आल्यानंतर मामाने भरपूर चमत्कार केले. गेले 8 दिवस झाला ऐकताय. पाठीमागच्या वेळी ऐकलं आणि इथून पुढे ऐकत राहणार. पण मी जरा वेगळं सांगतो गड्या. संत बाळूमामा जन्माला यायच्या आधी तर चमत्कार केलेच, जन्माला आल्यानंतर भरपूर चमत्कार केले. पण मामाने जन्माला यायच्या आधी सुद्धा चमत्कार केले. बडबड करू नका हो, पाठीमागं रांगेला उभं राहिलेली. अजिबात बडबड करू नका कोणी. कीर्तने बडबड करेल जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा. बघा कुठला जन्म पाहिजे. अजिबात कीर्तनात बडबड करू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तनात येऊन जर बडबड करत असाल तर देव कधीच पावणार नाही, ध्यानात ठेवा. ऐका, लक्ष देऊन कीर्तन ऐका. महाराज बाळूमामाने जन्माला आल्यानंतर भरपूर चमत्कार केले, आम्ही रोज ऐकतोय. पण आज जरा वेगळं सांगतो. संत बाळूमामाने जन्माला यायच्या आधी सुद्धा चमत्कार केले. महाराज माणूस जन्माला यायच्या आधी काय चमत्कार करू शकतोय? ऐका. ज्यावेळी संत बाळूमामा आईच्या गर्भामध्ये होते, आईच्या उदरामध्ये होते का नाही, त्यावेळी सुंदरा मातेला बाळूमामांच्या आईला डोहाळे लागायचे. काय डोहाळे लागायचे? ते आपल्या पतीला हाक मारायचे मायेपणा. हे पहा, सर्वांना महत्वाची सूचना आहे. दर्शन बारी बंद करा. या ठिकाणी ओद घालण्याचा कार्यक्रम होत आहे. ओदाला कुणी आडवं जाऊ नका. येणाऱ्या लोकांनी तिकडेच थांबा. प्रत्येकाने आपापल्या जागेवरती आहिया बसून घ्या. लहान लेकरं आपापली ताब्यात घ्या. वाघरीकडच्या सगळ्या लोकांनी कीर्तनात येऊन बसा. उदाला कुणी आडवं जाऊ नका. उदाला आडवं जाणे म्हणजे आपलं पाप आडवं येणे. हाताने पापाला दोष होऊ नका. प्रत्येकाने आपापल्या जागेवरती बसून घ्या. विठ्ठल 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 हे भगवंता, अवताराला आल्यानंतर भरपूर कार्य केले रे. पण जन्माला यायच्या आधी ज्यावेळी बाळूमामा आईच्या गर्भात होते, आईला डोहाळे लागायचे, पतीला हाक मारायचे. अहो इकडे या. का ग सुंदरा, माझी इच्छा आहे. डोहाळे लागले. काय म्हणे? मला का नाही, आज का नाही, आज का नाही नंदीवर बसायचंय. काय डोहाळे लागायचे अजिबाई? नंदीवर बसायचंय. का हो नंदीवर बसायचं? का तर पोटात संत बाळूमामा. कुठल्या देवाचा अवतार? शंकराचा. शंकराचं वाहन काय? लागला ना करंट. आता फक्त असं बोलत चला. दुसऱ्या दिवशी डोहाळे, पतीला हाक मारली. अहो इकडे या. आज डोहाळे लागलेत. म्हणे काय डोहाळे? म्हणे मला का नाही, आज का नाही, आज का नाही स्मशानात जायचं. या बाबा, माणूस स्मशानात कधी जातो? आमच्या नदीच्या पलीकडे मेल्यावर जाळतात. तुम्हाला आम्ही काय पाकिस्तान मधून आलोय? आपल्या इकडे माणसं मेल्यावर स्मशानात जातात, बरोबर का नाही? त्या जिवंतपणे जायचं म्हणत होत्या. का तर पोटात भगवान शंकर. भगवान शंकर ऐका, भगवान शंकर हा भूतांचा राजा आहे. भगवान शंकर स्मशानाचा राजा आहे. भगवान शंकर आघोरी विद्येचा राजा नवे नवे तो महाकाल आहे. महा असं कुठल्या देवाच्या पुढे नाही. महा म्हणजे महान. महान असा देव, देवांचा देव महादेव आहे. गड्या लक्ष द्या. तो भगवंत आज आपल्या गावामध्ये, आपल्या भूमीमध्ये आलाय. मामांनी अनेक चमत्कार केले तर नंतर जन्माला आले. जन्माला आल्यानंतर केलं काय आणि करतात काय एवढं मी धावत्या वेळी सांगतो. रोज ऐकताय तुम्ही. मामा करत होते काय, करत आहेत काय, चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत करणार काय? लक्ष द्या. ज्याला हात नाही त्याला हात देण्याची ताकद मामामध्ये, पाय नाही त्याला पाय देण्याची ताकद मामामध्ये, आणि दिला सुद्धा. ज्याला चालता येत नाही त्याला चालवलं, बोलता येत नाही त्याला बोलवलं, निपुत्रिकाला संतान दिलं नवे नवे. अरे मेलेला सुद्धा जिवंत करण्याची ताकद कुणाची असेल तर संत बाळूमामाची. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज चालता नाही येणाऱ्याला चालवलं, बोलता नाही येणाऱ्याला बोलवलं. कसं काय? 7 नंबर पालखी दहिवडीच्या पलीकडे. माझे नेहमी त्या पालखीवरती कीर्तन असतात. बिरुदादा जोडीदार आहेत माझे. महाराज त्या पालखीवरती एक लेकरू आलत सेवेला, आणि अजून सुद्धा लहानपणापासून त्याला बोलता येणार, वाचाच नाही त्याला. ते मामांच्या सेवेमध्ये 1 ते 1.5 वर्ष झाला आहे. मामांच्या तळावरचा कन्या आंबिलाचा प्रसाद खात या, मनापासून मामांच्या मेंढ्या राखत या. त्या सेवेचा परिणाम, त्या प्रसादाचा परिणाम असा, ज्या शब्दाचा उच्चार होत नव्हता त्यापेक्षा चांगलं खडाखडा बोलू लागलं. ही कृपा संत बाळूमामा. आज गेला तरी त्या पालखीवरती लेकरू. महाराज मान्य झालं आम्हाला.
मी कसं आहे माहितीये का मामा, मी आज ग्रंथातलं काहीच सांगत नाही. कसं आहे, लोकांना ग्रंथातलं सांगण्यापेक्षा प्रत्यक्षातलं ऐकाय जरा बरं वाटतं. घडलेलं ग्रंथातलं काय, तेव्हा ग्रंथातलं रोजच ऐकताय. ऐका, मी प्रत्यक्षातलं डोळ्याने पाहिलेलं पुराव्यासहित समोर सांगतो. ऐका. महाराज चालता न येणाऱ्याला कसं चालवलं? याच्या अगोदर इथं कुठली पालखी आली होती? 4 नंबर. त्या 4 नंबर पालखीवरती मामा सांगोलचे कोळेकर मामा आहेत. त्यांना अर्धांग वायू झाला होता. अर्धांग वायू म्हणजे अर्ध्या अंगातून वारं निघून गेलं. चालतंय ना, बोलताय ना, खाताय ना, पेताय ना, अर्ध्या अंगातून वारं निघून गेलंय. करायचं काय? दवाखान्यामध्ये गेली. 4.5 लाख रुपये खर्च झालाय. डॉक्टरांनी सांगितलंय होईल एवढा इलाज आम्ही केला, होईल एवढा प्रयत्न आम्ही केला. एकेकाळी हे पेशंट दगावू शकतं, यांना घरी घेऊन जा. कोण म्हणलं? डॉक्टर. काय म्हणले? होईल एवढा आम्ही इलाज केला, 4.5 लाख रुपये घेऊन होईल एवढा इलाज केला, पण आता आमच्या आचारी हे काय होत नाही, यांना घरी घेऊन जा, एकेकाळी पेशंट दगावू शकते. तुम्ही काय करू नका, आता फक्त एका विश्वास ठेवा. माणसाव माणसासारखी गद्दार जात नाही देणार ठेवा. दुसरी नाहीच कुठली गद्दार जात. माणसाव नाही, कुणा विश्वास? तू का म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचण्या बास. सोडवणारा फक्त भगवंत आहे. डॉक्टर सुद्धा शेवटी देवा विश्वास ठेवायला होतात. आणि बाबा मरण ही गोष्ट अशी या, माणूस मरणाच्या जागेवर चालून जातो. माणूस म्हणतो बिचारा दवाखान्यापर्यंत पोहोचला असता तर वाचला असता. अरे येड्या हो, त्याचं मरण तिथं आहे. जिथं मरण लिहिलंय तिथं माणसाला चालून जावं लागतं. आणि माणसं बाबा डॉक्टरच्या हातात असतं का नाही माणसं वाचवायची, तर बाळमामाच्या जागेवर लोकांनी डॉक्टरचं फोटो पुजला असतं. काय म्हणतं? आणि डॉक्टर कोण म्हणतं डॉक्टरच्या हातात आहे माणसं वाचवा? डॉक्टरच्या हातात जर मरण असतं का नाही, कुणाच्या हातात आहे मरण? अजिबात नाही कडे. ऐका ऐका, मरणावर सत्ता तुमच्या आमच्या अजिबात नाही, पण मरणावर सत्ता संत गाजवतात. मामांचा अधिकार ऐकून द्या. त्या कोळेकर मामाला सांगितलं या घरी घेऊन जा, एकेकाळी हे पेशंट दगावू शकतं. त्याला घरी आणण्यात आलं. घरचे घरी घेऊन येत आहेत, पण त्या कोळेकर मामाने सांगितलं अरे मला काय करू नका, फक्त बाळमामांच्या तळवण्या बघा. निष्ठा आणि श्रद्धा, ज्या वाटेने तुम्ही चालाय त्या वाटेने कितीही काटा असू द्या, श्रद्धा आणि मनामध्ये निष्ठा ठेवा. या काट्याची भगवंत फुलं करल, अशी मनामध्ये निष्ठा ठेवा आणि त्या वाटेने चाला. अरे जर मनापासून माझ्या मामांची भक्ती करत असाल ना, तर तुमच्या पायाच्या काट्या खालची फुलं बनून राहणारा हा भगवंत या. फक्त अगोदर श्रद्धा आणि निष्ठा पाहिजे. निष्ठा पाहिजे, प्रयत्न पाहिजे. कुठल्या मामाच्या पुढे येऊन हात जोडा, काही गोष्ट मागा. चांगली वाक्य खाली आणलंय ना, काही गोष्ट मागा. तुम्ही म्हणसाल हे जास्त उद्या ते तसं, अजिबात नाही, तसलं नाही. हे तर चांगलं मागा, चांगलं काही मागा. मामा इच्छेला प्रयत्नाला साथ देतात. उगाच देवाच्या पुढं देवा मला पाव. बाबा नुसती भक्ती असून काही उपयोग नाही, प्रयत्न पे पाहिजे कुठल्या गोष्टीला. नुसती भक्ती असून उपयोग नाही गड्या, प्रयत्न पाहिजे. प्रयत्न आणती कोण या? परमेश्वर. प्रयत्न अगोदर म्हटलं नाही, प्रयत्न आणती, शेवट देव साथ देतो. मामाच्या पुढे हात जोडून नुसतं देवा मला पाव देवा, तो काय वडापाव आहे वय? तसा पाव अजिबात नाही. अगोदर भक्ती करा, प्रयत्न करा, मग मामाच्या हात जोडून उभा राहा. पुढं मामा प्रयत्नाला साथ देतात गड्या. त्या मामाला तळावरती आणण्यात आलं. त्यांना सांगितलं अरे ऐका, जर मी मरत असेल, सांगितले डॉक्टरांनी मरणार आहे, मरू द्या मी मेलो तर, पण काय करा, मरत जर असेल तर मला मामांच्या तळावर न्या. आल्या जन्मी ओ गयावा, एक शब्द करावा. आल्या जन्मी ओ गयावा, एक शब्द करावा. माझं मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा. 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 मी हो गयावा, एक शब्द करावा. आल्या जन्मी हो गयावा, एक शब्द करावा. माझं मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा. 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 व्यापाता पाठ आयुष्य घटलं, धर्माचं धन मोमाया लुटले. धर्माचं धन मोमाया लुटले. धर्माचं धन मोमाया लुटले. जीवनाची समजम या कधी हो मिटाला. मामाला पाचा मग जन्माचा पिटोला.
मामा करतो तुमचा दावा, नाही कोणी जीव भावा, मामा करतो तुमचा दावा. माझं मरण येण्याआधी बाळू मामा दावा, मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा. माझं मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा, माझं मरण येण्याआधी मला बाळू मामा. महाराज तो भक्त सांगू लागला, अरे ऐका, जर आज ना उद्या माझं मरण ओढावलं या, आज ना उद्या जर मरण येत असेल तर मला मामांच्या तळावर न्या, मरू द्या मामाच्या दारात मला, मरू द्या मामांच्या चरणावरती मला. बघा निष्ठान भक्ती. त्या कोळेकर मामाला तळावाण्यात आलं, 4 नंबर पालखी इथे येऊन गेली. त्या तळावाण्यात आलं, बाबा एका मेंढक्यानं उठवावं, एका मेंढक्यानं पाणी पाजावं, एका मेंढक्यानं अन्न चारावं. मामांच्या तळावर सेवेला आलेले मेंढके असतात का ना, ते खरंच सेवेला आलेले असतात. बरं सेवा म्हणजे काय? कुठल्या गोष्टीला तुच्छ न लेखणं याला म्हटलं जातं सेवा. तळावर पडल ती करणं याला म्हटलं जातं सेवा. आणि जाहीर आहे का सेवा सेवाच म्हणचाल का नाही, या बाळूमामांच्या तळावरच्या नियमांचं पालन करणं ही एक सगळ्यात मोठी सेवा आहे. ही महत्वाची सगळ्यात मोठी सेवा आहे. जशा सूचना येतील तसं आपण वागलं पाहिजे. ऐका, सेवेचं महत्व सांग का, आणखी सेवेचं महत्व. मामाला सेवाच आवडते. मामाने सांगितलं, अरे जो कोणी माझी चाकरी करतोय ना, ऐका, जो कोणी माझी चाकरी करतोय त्याला भाकरीची चिंता करायची गरज नाही, आणि जो कोणी माझी सेवा करेल ना गड्या, त्याला मेवा दिल्याशिवाय हा बाळूधनगर राहणार नाही. हा शब्द मामाचा. म्हणून या तळावर सेवा करा. सेवेला किंमत या, होईल एवढी पडल ती सेवा करा. लय सेवेला किंमत आहे इथं बाबा. किती सेवेला किंमत आहे सांग का, मी प्रत्येक ठिकाणी सांगतोय किती सेवेला किंमत आहे. महाराज आता इथं आरती झाल्यानंतर पहिली पंगत कुणाची या? पुढाऱ्याची. कुणाची या? मेंढक्याची. बरं मामा का हो मेंढक्याचीच पंगत? ऊन म्हणत नाही, वारा म्हणत नाही, पाऊस म्हणत नाही. उभ्या पावसात मेंढ्या राखतात, 10 वाजलं तरी थंडी वाजते असल्या थंडीत मेंढ्या राखतात. महाराज स्वतःच्या प्रपंचावरची तुळशी पात्र ठेवून आले तर तन मन धनाने मामाची सेवा करतात. या दरबारात सेवेला किंमत आहे म्हणून पहिली पंगत कोणाची? मेंढक्याची. आम्ही त्या दिवशी म्हणलं आम्हाला बसू द्या, सर माग म्हणले फुकाट आला मागसरा म्हणले अगोदर इथं सेवेला मत म्हणून मेंढक्याला मान, त्यानंतर वारकरी महिला पुरुष बसतील. सेवकऱ्याला पहिला मान दिला म्हणून पहिली पंगत कुणाची? मेंढक्याची. आणि या तळाव जाहीर आहे का सगळ्यात मोठी सेवा मेंढक्याची. आपण काय करतोय? येतोय तासभर कीर्तन ऐकतोय, खातोय आणि निघून जातोय, दुसरं काय करतोय? जाहीर आहे का या तळावर जर म्हणचाल ना सेवा सेवा, या बाळूमामाच्या तळाव सगळ्यात मोठी सेवा कुणाची असेल तर फक्त मेंढक्याची. एकदा जोरदार टाळ्या मेंढक्यांसाठी वाजवा. काय आपली सेवा? सगळ्यात मोठी सेवा त्या मेंढी माऊलीची. मेंढ्या आहेत म्हणून ह्या तळी येत आलाय. लक्ष द्या. त्या मेंढक्याने का उठवावं, पाणी पाजवावं, चालाय बोलाय शिकवावं, असं करत करत बाबा 6 महिन्यानंतर त्या कुळेकर मामांचा हात उचललाय, काने आंबेलाचा प्रसाद खात होते. मामाच्या तळावर पडेल ती सेवा होईल एवढी करत होते. पाय उचलला, कालांतराने वर्षानंतर काठीवरती चालू लागले. आणि काठीवरती चालत चालत असताना गड्या या मामांच्या दरबारात सांगता आजची परिस्थिती पाहायची झाल का नाही. ज्याला डॉक्टरांनी सुद्धा नो गॅरंटी दिली, ज्याला डॉक्टर सुद्धा म्हटलाय हा माणूस जगू शकत नाही, हा माणूस मरू शकतो, ऐका, अरे ज्याला डॉक्टर सुद्धा म्हणलाय माणूस मरू शकतो या, तोच माणूस माझ्या बाळूमामाच्या कृपेने आज रोज मेंढ्या राखतो यापेक्षा महिमा काय सांग. ज्याला डॉक्टर म्हणलाय माणूस मरल, तो माणूस आज माझ्या मामाच्या कृपेने रोज मेंढ्या राखतो या. ही ताकद मामांची आणि मामांच्या सेवेची प्रसादाची. मामाने चालताना येणाऱ्याला चालवलं, बोलताना येणाऱ्याला बोलवलं, निपुत्रिकाला संतान दिलं. त्याच्या भाग्यात मूलबाळ नाही, त्याला सुद्धा संतान मामाने दिलं. आप्पा शिंगाडी नावाचा भक्त आहे आप्पाच्या वाडीचा, मूलबाळ नाही. करायचं काय? मामांपाशी मागाव कसं? मामाची भक्ती करतो या. देवऋषी निवडला आणि देवऋषाने सांगितलं गाभण बकरी कापावी लागल. मला खरं सांगा, दुसऱ्याचं लेकरू मारून आपल्याला लेकरू होईल का? दुसऱ्याचं वाईट केलंय आणि आपलं चांगलं झालंय असा माणूस कोणी बघितलाय का तुम्ही? दुसऱ्याचं चांगलं केलं आणि त्याचं वाईट केलं आणि त्याचं चांगलं झालंय बघितलं का? दुसऱ्याचं वाईट करून चांगलं होईल असा विचार सुद्धा करू नका. झालं तर थोड्या दिवस होईल, थोड्या दिवस, पण ते कायम राहणार नाही. कायम राहतं फक्त नीतिमतेने, प्रामाणिकपणाने आणि इमानदारीने जगलेलं, बाकी काय नाही. आणि तुम्ही जर कुणाचं वाईट करत नसाल का नाही, लक्ष द्या, तुम्ही जर कुणाचं वाईट करत नसाल, वाईट चिंतत नसाल, तर तुमचं वाईट करायची ताकद भगवंतात सुद्धा नाही. एवढं ध्यानात ठेवा. फक्त आपलं मन निर्मळ पाहिजे, मन साफ पाहिजे, चित्त साफ पाहिजे, बस, बाकी काय नकोय. ऐका, त्यानं सांगितलं गाभण बकरी कापावी लागल, दुसऱ्याचं मूल मारून आपल्याला मूल मिळल, हे कदापि शक्य नाही गड्या. पण त्या आप्पा शिंगाडीला मूलबाळ पाहिजे होतं, फार दिवस झाले मूलबाळ नाही. होम विधी रचला, या देवऋषी आलाय गाभण बकरी कापणार. पण मामाला सगळं कळतो. मामांची प्रत्येक भक्ताच्या ठिकाणी भक्तापाशी नजर या. मामाने सांगितले, अरे तुम्ही जर माझी मनापासून भक्ती करत असाल, माझी मनापासून सेवा करत असाल, या जगाच्या पाठीवर कुठेही जा आणि जगाच्या कोपऱ्यातून कुठेही मला हाक मारा रे, हा बाळू धनगर तुमच्या टाचच्या खाली उभा राहिल्याशिवाय राहणार नाही.
हा मामाचा शब्द आहे फक्त सेवकऱ्यांसाठी बरं का, जो सेवा करतोय त्याच्यासाठी. का तर मामांचा आणखी एक शब्द या का सेवकऱ्यासाठीच फक्त मामा आहेत. का तर मामाचा शब्द आहे जो मला हाय म्हणल त्याला मी हाय, आणि जो मला नाही म्हणल त्याला हा बाळू धनगर कधीच नाही. हा मामाचा शब्द आहे म्हणून देव आहे म्हणा, आणि देव नाही अशी जागाच नाही. विठ्ठल जळी स्थळी बरला नाही उराला आजीबाजूने पाहिला, विठ्ठलाची जळी स्थळी बरला नाही उरला आजव्या दृष्टीने पाहिला, विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठावी नाही उरला. ऐका, अरे सुईच्या टोका मावली एवढी जागा नाही जिथं भगवंत आहे, सगळीकडे देव आहे, पण आपल्याला पाहता आला पाहिजे. आणि जाहीर आहे का, तुम्हाला पाषाणातला देव नाही कळाला तरी चालेल, जीवातला देव नाही कळाला तरी चालेल, नाही देवापाशी गेला तरी चालेल. तुम्हाला 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 पाषाणातला देव नाही कळू द्या, जीवातला देव कळायला पाहिजे. माणसासोबत माणसासारखं वागा रे, यासारखा दुसरा परमार्थ नाही का. हा जन्म पुन्हा नाही, गोड जगा, शेवटचा जन्म आहे, भगवत प्राप्ती करता दिलेला आहे. त्या आपा शिंगाडीच्या मनात पापाला मामाने ओळखलं. मामा त्याच्या घरी गेले, दारावरती थाप आली. ए शिंगाड्या दार उघड. त्याला कळालं मामा आले, दार उघडलं. मामा तुम्ही यावेळी इथं. अरे बकरी ओरडल्याचा आवाज येतोय. होय मामा. चारा पाणी केलं नाही का? केलंय मामा. मग कशी ओरडते, काय चाललंय आत? मामाने दार उघडलं तर पाहतात होम रचलाय, विधी चालू आहे आणि बकरी कापण्याकरता आणली. मामाने विचार केला, अरे पाप्या, दुसऱ्याचं लेकरू मारून तुला मी लेकरू होईल असं कसा विचार करतोयस रे? बाबा तो देवऋषी आला होता. तो देवऋषी म्हणजे जगाच्या पटीवर खरंच सांगा सगळ्यात मोठा देवऋषी आज तुमच्या नातेपुत्यात येऊन बसलाय. सगळ्यात मोठा देवऋषी. इथं इडा पिडा करणी दोष भूतबाधा काही बी असू द्या, तुमचं सगळं निघतंय. मला मामा खरं सांगा, कुठल्या माय माऊलीला हजारो समाजा पुढे उठून नाच वाटतं का? वाटतं का? कुठल्या इडा पिडा करणी दोष अंगामधली भूतबाधा सगळं नष्ट करणारा दरबार आहे हा. का तर भगवान शंकर संत बाळ मामा भूताचा राजा आहे. पाहायचंय पुढं. बाबा त्या मामांना सगळं कळत होतं. मामाने तिथून निघून आले, सांगितलं शिंगाड्या ऐक, जर या गाभण बकरीला सोडून देशील आणि जर कापशील तर ऐक, ही जर बकरी कापशील तर जन्मभर वांजुटा राहशील, आणि या बकरीला सोडून देशील तर जा. या बाळू धनगराचा शब्द आहे, तुला पुत्र रत्न प्राप्त झाल्याशिवाय राहणार. मामाने शब्द दिला, बाहेर आले. आंब्याच्या झाडावरती हात ठेवला आणि आंब्याच्या साक्षीनं सांगितलं, हे शिंगाड्या ऐक, तुला एक नाही तर 5 पुत्र होतील. किती? 5 मुलं. आणि 5च झाली, आणि ती 5 अजून सुद्धा आप्पाच्या वाडीमध्ये हलसिद्धनाथाची सेवा करतायत. प्रत्येक आमोशेला चंद्रभागेचं पाणी घागरीनं आणतात आणि हलसिद्धनाथाला आंघोळ घालतात. ही परंपरा मी गाठ घेऊन आलोय त्यांची बाबा. ती परंपरा अजून ते चालवतात. का तर मामांचा वरद असतंय त्यांना, मामांची कृपा आहे. म्हणजे ज्याच्या भाग्यात मूल बाळ नाही त्याला दिलं, मेलेलं जिवंत केलं. अशा अशक्य शक्य गोष्टी मामाने केल्या. का तर करतुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती त्यांच्यापाशी आहे. असाच गच्च मामाचा दरबार भरायचा. मामा प्रत्येक भक्ताचं साकडं ऐकतात, सगळ्याला कळू लागलं. मामांपाशी लोक येऊ लागली. मामाने विचार केलाय, गड्या कुणाला ना कुणाला कुठली अडचणी काय नाही काय बाधा आहे. म्हणून बाळूमामाने फाल्गुन वद्य द्वितीयाला मेतक्यामध्ये भूतबाधा खांबरवून भंडारा उत्सव चालू केला. ती तिथी फाल्गुन वद्य द्वितीया. महाराज पहिली गोष्ट केली, भंडारा उत्सव चालू केला. मी प्रत्येक ठिकाणी भंडाऱ्याचं महत्व सांगतोय, ऐका. भंडारा उत्सव चालू केला म्हणजे काय? आज इथं चाललाय हा सुद्धा भंडाराच आहे मामाचा. ऐका, भंडारा म्हणाल, भंडारा म्हणाल तर भंडाऱ्यामध्ये 2 प्रकार आहेत. किती? 2. पहिला भंडाऱ्याचा प्रकार कपाळाचा भंडारा, आणि दुसरा भंडाऱ्याचा प्रकार आरतीनंतर आपण महाप्रसाद सेवन करतोय तो भंडारा. कपाळाच्या भंडाऱ्याची ख्याती आहे का? मामांच्या तळावाल्यानंतर कपाळाला भंडारा न लावता कधी जायचं नाही. कारण ज्याच्या कुणाच्या कपाळाला माझ्या मामाचा भंडारा लागेल ना, अरे त्याची कर्मरेषा बदलण्याची ताकद त्या मामांच्या भंडाऱ्यामध्ये आहे. एवढं सामर्थ्य भंडाऱ्याचं. मामा मला ते मध्ये एक जणांनी आडवं लावलं बरं का. असतात ते म्हणले, महाराज तुम्ही रोज भंडारा सांगताय, आणि बाळूमामाची मिरवणूक निघाली, दिंडी प्रदक्षिणा निघाली की भंडारा उदाळतात, पायाखाली तुडवतात, आणि काय सांगताय भंडारा? लक्ष द्या, तो भंडारा वेगळा आणि हा भंडारा वेगळा. हे कशी बी आडवी लावाय लोक हो. बाबा चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असल्याशिवाय प्रगती कधीच होत नाही. ध्यानात ठेवा, पाहिजेत, असलेच पाहिजेत. निंदकाचे घर असावे दारात. हा, इथनं पुढे दारात म्हणा, असलंच पाहिजे. आपल्या चांगल्या लोकांना नावं ठेवतात, वाईटाला कोणी नावं ठेवत नाही, चांगल्यालाच नाव आहेत. ध्यानात ठेवा. ऐका, मला म्हणलं तुम्ही उदाळताय भंडारण, काय सांगताय? तुडावतात की पायाखाली? बाबा म्हणलं त्यात सुद्धा 2 प्रकार आहे. बाळूमामाच्या बग्यावरचा भंडारा, मामांच्या मंदिरावरचा भंडारा, तो आदमापुरातून आणलेला असतोय. तिथं हळकुंडापासून बनलेला असतो. या मामांच्या चरणाला स्पर्श करून इथं भक्तांच्या उद्धाराकरता आणला जातो. या तो भंडारा वेगळा, आणि उदळायचा भंडारा त्यामध्ये केमिकल. या तो भंडारा म्हणताच येत नाही, तो रंग आहे मामा, तो भंडारा नाही. हा जर मामाचा भंडारा तुम्ही इथला खालका नाही तळावरचा, तर रोगराया बरी होईल. आणि उदळायचा भंडारा खाचाल तर उगा मारत चाल. त्यात केमिकल आहे, ते खाऊ नका. हा खा, हा रोगराई बरी करेल.
ऐका, पहिला भंडाऱ्याचा प्रकार कपाळाचा आणि दुसरा आरतीनंतर महाप्रसाद करतोय त्याची ख्याती अशी, जो कोणी माझ्या बाळूमामांच्या तळावरचा आरतीनंतरचा प्रसाद सेवन करतोय, ऐका, जो कोणी माझ्या बाळूमामांच्या तळावरचा महाप्रसाद सेवन करतोय त्याच्या अंगामध्ये कुठलीही रोगराई असू द्या, कुठलीही बाधा असू द्या, ते नष्ट करण्याची ताकद माझ्या मामाच्या भंडाऱ्यामध्ये आणि प्रसादामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल असाच मामाचा गच्च दरबार भरायचा. मामाने भंडारा उत्सव चालू केला, भूतबाधा खांबरवला आणि त्यानंतर मामाने विचार केला अशात तळगच भरायचा. मामांच्या दरबारात लय लोक यायची अशी, आणि माणसं कुठं बी येत नाहीत. आज इथं 8-10 हजार पब्लिक येतं, उगं नाहीत बाबा. आणि तुम्ही बघा एखादा आमदाराला तरी 1000च्या वर माणूस येत नाही, पण मामांची पालखी कुठं जाऊ द्या 5000 प्लस माणसं असणारच, 100% असणार. का तर लोकांना महिमा आला. कोणाच्या नाही कोणाच्या मुखातून तुम्ही मामाची काहीतरी चांगली ख्याती ऐकली. म्हणून माणसाची जात कशी आहे माहितीये का मामा, चमत्कार घडल्याशिवाय घालतच नाही, नमस्कार घालत नाही. तसा काहीतरी महिमा कळाला म्हणून तुम्ही मामाच्या दरबारात आला. कुणी सुद्धा येत नाही, आणि मामाच्या दरबारात भाग्यवान लोक येतात. कुणी सुद्धा येत नाही, आपलं भाग्य म्हणून आपण इथं आलोय. ऐका, असाच गच्च दरबार भरायचा. मामाने विचार केला तळाव लोक येतात, खातात पितात, उड्या मारतात, निघून जाताय. तळाव प्रसन्न वाटेल असं काहीतरी पाहिजे. प्रसन्न वाटायसाठी काय करू आपण, घरामध्ये असं मस्त वाटलं पाहिजे, करमलं पाहिजे. काय आणू घरात आपण करमायसाठी? टीव्ही ना, बरं चला टीव्ही आणू. अजून काय रे मुलांनो? मोबाईल, टीव्ही आणि मोबाईल. बाद करून टाकली माणसं ध्यानात. मोबाईल माणसाला ना, मोबाईल चांगला आहे, वापरला पाहिजे. सध्याच्या काळात मोबाईल गरजेचा आहे, पण कीर्तन म्हणजे फक्त देव सांगायचं नाही, माणसाला माणसात आणण्याचं साधन कीर्तन आहे. मोबाईल जेवढा चांगला वापरचाल तेवढा उंचीला नेतो या, आणि जेवढा वाईट वापरचाल तितका मातीत घालतोय. ध्यानात ठेवा, वापरणं आपल्या हातामध्ये. आजीबाई 6 महिन्याच्या लेकराला काय कळावं मोबाईल मधलं, त्याच्या हातात स्क्रीन टचचा मोबाईल द्यावा लागतो या, तेव्हा ते दुसरा घास उचलतं या. ही शोकांती काय मोठी. ऐका, लक्ष. बर, टीव्ही आणि मोबाईल म्हणतात तर बाबा ह्या गोष्टी कमवून मोक्ष मिळेल का आपल्याला? मिळेल का मोक्ष? अजिबात नाही. मामाने विचार केलाय मोक्षाची वाट म्हणजे काय, मुकी जनावर करायची. बरं, मुकी जनावर करत असताना आज आपल्या गावात बाळूमामाच्या काय आल्यात? मेंढ्या आल्या. मेंढ्या का केल्या मामांनी? काय कारण मेंढ्या करायचं? 4 पायाची लय जनावर आहेत का नाही? बोला आजीबाई, 4 पायाची लय जनावर. आपण शेतकरी या, 4 पायाचे एक जनावर आहेत का अनेक आहेत? लय जनावर आहेत. सगळं प्राणी आडवा येतं मामा, सगळं प्राणी. 4 पायाचं सगळं कसं येतं? आडवं. 2 पायाचं सुद्धा कोंबडी बदक कसे आहेत? आडवे. सगळी जनावर आडवे आहेत. जगात एकच जनावर उभा आहे, त्याचं नाव आहे माणूस. मामा वर बसलेला देव विचार करत असेल, माणूस उभा असून एवढा आडवा वागतो या. हा, आडवा असता तर कसा वागला असता? देवाला प्रश्न पडला, एवढी विचित्र माणसं वागायला लागली. मामाने विचार केलाय त्याला प्रसन्न वाटलं असं काहीतरी पाहिजे. मेंढीची निर्मिती केली. चांदीचा कमरेचा करदोडा मोडला. निपाणीवरून जाऊन 5 मेंढ्या आणल्या, 5च्या 60,000 प्लस मामांच्या मेंढ्या जगभर फिरतायत. मेंढरा केली, सांगितलं मेंढ्या राखा. आणि सुरुवातीला सांगितले तुम्ही मेंढक्या आहात, ऐका, जोपर्यंत तुम्हाला माझ्या मेंढ्या राखणं होतं या तोपर्यंत मेंढ्या राखा, आणि ज्या दिवशी तुम्हाला माझ्या मेंढ्या राखणं होत नाही, अरे सोडा आणून आदमापूरच्या डोंगरावर तिथल्या दगडाने मेंढ्या नाही राखल्या तर जगात बाळूधनगर नाव सांगणार नाही. हा शब्द मामाचा. दगड सुद्धा मेंढ्या राखतील. लक्ष द्या. मामाने सांगितलंय तुम्ही तुमच्या भक्तीची मला गरज नाही. हा बाळूधनगर खंबीर आहे. जर म्हणसाल ना मी केलं माझ्यामुळे मामा, अजिबात नाही. आणि मी पण येऊनच देऊ नका गड्या. जिथं मी आला तिथं माणूस संपला गड्या. मला आमच्या शंकर दादाने सांगितलेलं महाराज त्यावेळी सुद्धा आता सुद्धा मला म्हणले नावं घेऊ नका. कशाला नावं घ्यायचं ती? कशाला नावं घ्यायची म्हटले? अजिबात नाही, नावं नका घेऊ. का नावं घेऊ नका? त्यांनी सांगितलं महाराज पाठीमागच्या वेळी मी एकट्याने म्हणत नाही बरं का, ते अजून सुद्धा आम्ही सर्वांनी मिळून पाठीमागच्या वेळी 4 नंबर पालखी आणली. या वर्षी ही 14 नंबर पालखी आणली. नाव घेऊच नका महाराज. का तर हा जो एवढा देखणा सोहळा आम्ही करतोय हा नावासाठी करत नाही, फक्त देवासाठी करतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. एखादी गोष्ट तुम्ही देवासाठी म्हणून करा, तुमचं नाव आपोआप होत राहणार. पण नावासाठी करचाल तर थोड्या दिवसाचा काळ या, ते कायम राहत नाही गड्या. लक्ष द्या. मामाने सांगितलं या जोपर्यंत होतोय तोपर्यंत करा, होत नाही त्या दिवशी सोडून द्या गड्या. मामाने मेंढर केली, सांगितलं मेंढ्या राखा. भक्त डोंगराव गेले, नाचू लागले, उड्या मारू लागले. कपाळाला भंडारा, हातामध्ये काठी, उड्या मारत माझत म्हणायची भंडारा कपाळी हाती घोंगड न काठी. राखीतो मेंढर बाळूमामाच्या साठी, राखीतो मेंढर बाळूमामाच्या साठी, राखीतो मेंढर बाळूमामाच्या साठी, राखीतो मेंढर बाळूमामाच्या साठी. भाग्याने नरदेव मला
माणसाचा बिळाला रेशीम धागा बाळू मामाशी जुळाला रेशीम धागा बाळू मामाशी जुळाला रेशीम धागा बाळू मामाशी जुळाला नाम गोड वाटी सदा राहतो माझ्या पाठी नाम गोड वाटी सदा राहतो माझ्या पाठी राखीतो मेंढर बाळू मामाच्या साठी राखीतो मेंढर बाळू मामाच्या साठी राखीतो मेंढर बाळू मामाच्या साठी भक्त नाच लागले गाव लागले मेंढ्या वाढत वाढत गेल्या मामांचा असा तळगच भरायचा मामाने विचार केला लोक येत आहेत खातायत पितात उड्या मारतायत निघून जात आहेत असेच भक्त मामाच्या पुढे बसले एक दिवशी पुण्यापासून शिनगारी नावाचा भक्त मामाच्या पुढे बसला म्हणला मामा तुम्ही सामान्य नाही नदी दुबंगावता या मेलेलं जिवंत करताय निपुत्रिकाला संतान देताय अशक्य शक्य करताय आम्हाला तुमची सेवा करू द्या मामाने सांगितलं माझी सेवा करू नका मी ज्या देवाची सेवा करतोय त्याची सेवा करा मामा सेवा करायची देवाची म्हणजे देव आम्हाला प्राप्त होत नाही अहो देवाकडेच जा पण मामा देवाकडे जाण्यासाठी काय करावं लागेल मामाने सांगितलं अरे तुकोबरांपासून सांगितले ना तुकोबरांनी सुद्धा तेच करा तुकोबरांनी काय सांगितलंय मामा अरे देवापाशी जा बरं देवापाशी जायचं म्हणजे सोपं आहे का देवाकडे जाणं सोपं नसतं बाबा देवाकडे जर जायचं असेल तर शास्त्राने 4 मार्ग सांगितले बरं का देव प्राप्त कराय किती मार्ग आहेत ऐकताय ना 4 पहिला मार्ग आहे देवापाशी जाण्याचा त्याचं नाव आहे ज्ञान दुसरा मार्ग आहे त्याचं नाव आहे योग तिसरा मार्ग आहे त्याचं नाव आहे कर्म आणि चौथा मार्ग आहे भक्ती बरोबर ना एवढे 4च मार्ग आहे 5वा म्हणचाल तर अजिबात नाही लक्ष द्या पहिला मार्ग सांगितलाय देवापाशी जाण्यासाठी तुकोबरांनी त्याचं नाव आहे ज्ञान पण महाराज ज्ञान म्हणचाल ज्ञान असल्याशिवाय माणूस ठरत नाही पण ज्ञानाने देवापाशी जायचं म्हणाल तर ज्ञान आला की गर्व येतोय योगाने देवापाशी जाल तर योग सांगतोय भुकेल्याची भूक खावी ताणल्याची ताण पावी ताण लागली की तहानच पिऊन टाकायची भूक लागली की भूकच खाऊन टाकायची परत लागलीच नाही पाहिजे योग कठीण आहे राहिला मार्ग कर्म कर्म म्हणाल तर केले कर्म झाले तिची भोग आले कर्म जसं करायचंय तसं भोगायचंय कर्माने आम्ही देवापाशी जाऊ शकत नाही राहिला एक मार्ग त्याचं नाव आहे भक्ती महाराज भक्ती तुम्ही ज्ञानाला जोडा तिथं अहंकार निघून जातोय भक्ती कर्माला जोडा कर्माची बंधनं तुटतायत भक्ती योगाला जोडा इथं कठीणता राहत नाही आणि आणखी खोल सांगू का ज्ञानाने म्हणाल तर तुम्ही देवापाशी जाचाल कर्माने म्हणाल तुम्ही देवापाशी जाचाल योगाने म्हणाल तुम्ही देवापाशी जाचाल पण भक्ती हा असा मार्ग आहे साक्षात आदमापूरचा भगवंत तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही हा भक्ती फक्त एवढा असा मार्ग आहे मामाने सांगितलं त्या देवाची भक्ती करा मग महाराज मामा तुम्ही सांगता देवाची भक्ती करा तुकोबराय सांगता तुम्ही देवाची भक्ती करा त्याचं नाम घ्या नाम जर आम्ही सतत देवाचं घेत राहिलो तर काय होईल नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी देहरूपी प्रपंचरूपी विश्वरूपी देहरूपी संसाराची तुटी होईल विश्वरूपी प्रपंचरूपी यातून सर्वातून तुम्ही मुक्त व्हाल आणि भगवंतापाशी पाहाल भगवंतापाशी जाल ऐसाला बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी साक्षात देवापाशी जाल पण अगोदर ह्या सगळ्या गोष्टी कमवा महाराज कळाला आम्ही देवापाशी जाऊ पण देवापाशी जाणं सोपं नाही त्या अगोदर तुमच्यापाशी यावं लागेल मामा तुमच्यापाशी आल्यानंतर तुम्ही आमच्यावरती कृपा कराल हरिप्राप्ती शिवपाय दरावी संताचे पाय आम्ही माणूस म्हणून जन्माला आलोय आम्हाला देवाशिवाय दुसरा पर्याय नाही देवच प्राप्त करायचा आहे पण तो सहजासहजी प्राप्त होत नाही त्या अगोदर मामा आम्हाला तुमची सेवा करावी लागेल तुमची सेवा केल्यानंतर तुम्ही कृपा करचाल आणि तुमची कृपा म्हणजे सामान्य नाही मामा अख्खं जग आमच्यावरती कृपा करतं या पण स्वार्थी पण या जगाच्या पाठीवर निस्वार्थ भावनेने कृपा करणारे 2 व्यक्ती एक म्हणजे आई आणि दुसरा म्हणजे बाप मामा तुम्ही आमच्यावरती त्यांच्याप्रमाणे कृपा करता कुणाप्रमाणे तुम्ही संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत माया बाप कृपावंत तुम्ही संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित किरती बाणू कायमी पतित किरती बाणू कायमी पतित किरती बाणू कायमी पतित किरती बाणू अवतार तुम्हा दया करण सगळे म्हणा तुम्हा दया करण अवतार तुम्हा दया करण अवतार तुम्हा दया करण
कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. मामा तुमच्या कीर्तीचं वर्णन मी करू शकत नाही. तुम्ही संत बघा, अभंग कसा या, तुम्ही संत. अभंगात पहिल्यांदाच म्हटले तुम्ही संत. बरं संत म्हणजे काय? संत म्हणजे कोण असतात? संत म्हणजे काय असतं? संत म्हणून घेणं म्हणजे काय? लक्ष द्या, संत होणं सोपं नाही. संत होण्याकरता, संत म्हणून घेण्याकरता संत राहावं लागतं, तेव्हा संत होता. तसं संत होता येत नाही. संत बरं दिवसा बराच्या काठी मारलं सहन करावं लागतंय. उखळतं पाणी अंगावर टाकलं झेलावं लागतंय. लोकांनी शेण झोळीमध्ये टाकलं सहन करावं लागतंय. तू का म्हणे संत सोशी जगाच्या आगात. संत होणं सोपं नाही. मामा तुम्ही संत आहात, माझी माय आहात, बाप आहात, कृपावंत आहात. पहिल्यांदा म्हटले तुम्ही संत माय, असं म्हणता लागतं की तुम्ही संत बाप माय कृपावंत. किंवा याती भलती काय पुढं, याती भलती नारी नर, तिथं नर नारी म्हणता आलं असतं. किंवा कुळी कन्या पुत्र, तिथं पुत्र कन्या म्हणता आलं असतं. अगोदर नारीच का, स्त्रीच का, कन्याच का? माई माऊल्या बहुसंख्येने उपस्थित आहात. आजच्या अभंगात पहिल्यांदा जगद्गुरु तुकोबराय मामांना आई म्हटले. का म्हटले? आई बाप म्हणता आलं असतं, पण अजिबात नाही. आई का तर जगाच्या पाठीवर आईचं जेवढं उपकार आहे तेवढं कुणाचं नाही. जेवढं माई माऊल्यांचं उपकार आहे तेवढं कुणाचंच नाही. गड्या महिला मंडळ तुम्ही बहुसंख्येने उपस्थित आहात. उद्या तुमचा सण आहे, निघलायचा विषय म्हणून सांगून जातो तुमचा उपकार. जगाच्या पाठीवर तुमचं जेवढं उपकार आहेत का नाही आमच्यावर, तेवढं कुणाचंच नाही. काय पुरुष वर्ग आपला एकही उपकार नाही त्यांच्यावर, त्यांचा अनंत उपकार आहेत. ह्यांचा पहिला उपकार, ज्या घरी लहानाच्या मोठ्या झाल्या, ज्या मायबापानं तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, सगळी रक्ताची नाती तोडून आयुष्यभर तुमच्या दारात आल्या, पहिला उपकार. बरोबर का? आयुष्यभर तुमच्या दारात आल्या, बरोबर का? का तुम्ही जाता नांदायला तिकडं? येतोय ना आवाज? आहे का बरोबर? नुसतं असं मानाल हा बस. पहिला उपकार, आयुष्यभर तुमच्या दारात आले. आणखी किती उपकार? कपाळ तिचं कुंकू तुमच्या नावचं लावते, गळा तिचा मंगळसूत्र तुमच्या नावचे घालते, हात तिचे सुडा तुमच्या नावचा घालते, पाय तिचे पैंजण तुमच्या नावचं घालते, पायची बोट तिची जोडवी तुमच्या नावची घालते. महाराज रक्त तिचंच आहे, दूध तिचंच आहे, गर्भ तिचा आहे, पण आज तागायतली लेकरू तुमच्या नावचं लावते. यापेक्षा स्त्रीनं काय करावं? एकदा जोरदार टाळ्या महिलांसाठी वाजवा. जगाच्या पाठीवर जेवढं माई माऊल्यांचं उपकार आहे तेवढं कुणाचंच नाही. अनंत उपकार आहेत गड्या तुमचं. आमचा एकही उपकार नाही तुमच्यावरती. किती लेणी लेता महिला मंडळ तुम्ही कपाळाला कुंकू लावताय. कीर्तनापुरतं तरी म्हणू, असू द्या चला. कपाळाला कुंकू लावताय, काय पुरावा जगाला सांगताय लग्न झालं? आहे का नाही पुरावा यांच्या नावचा? गळ्यामध्ये मंगळसूत्र घालताय, काय पुरावा सांगताय जगाला माझं लग्न झालं? पायामध्ये जोडवी घालताय, काय पुरावा माझं लग्न झालं? कपाळाला कुंकू लावताय, काय पुरावा माझं लग्न झालं? गळ्यामध्ये मंगळसूत्र घालताय, काय पुरावा माझं लग्न? म्हणजे माझं नाही बरं, तुम्ही बघू नका तसं, एकदम असं गंभीर होऊन बघते. ऐका, आहे का नाही महिला मंडळ तुमच्याकडे पुरावा लग्न झाल्याचा? आहे का नाही माय माऊल्या? आता इकडं पुरुष, काय पुरावा आहे लग्न झाल्याचा? आजच्या कीर्तनातून कोणी बी उठून उभं राहायचं आणि म्हणायचं मी माझ्या बायकोच्या नावाने हे लिहिलेले, तो आजचं पाकिट त्यालाच. विठ्ठल 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 विठ्ठल. आहे का नाही बरोबर? आहे का पुरावा पुरुष वर्ग? पुढे बघा फक्त. आहे का पुरावा लग्न झाल्याचा? उठून उभा राहा, आजचं पाकिट त्यालाच. म्हणजे मला बी गॅरंटी आहे कोणी उठणार नाही म्हणून पाकिटाचं नाव काढलं, दुसरं काय नाही. असं द्या चला. आहे का पुरावा? अजिबात नाही. अनंत उपकार माई माऊल्या तुमचं. बाबा तुकोबराने पहिल्यांदा माई माऊल्यांना प्राधान्य दिले आणि आता सुद्धा त्यांना प्रथम प्राधान्य आहे. लेडीज फर्स्ट. आहे का नाही महिला मंडळ? 50% आरक्षण आहे बाबा त्यांना. सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी उपलब्ध केल्या त्या शासनाने. सगळ्या गोष्टी यांच्यासाठीच आहेत का नाही? मामा लाडका भाऊ बी आला असता, आला असता की नाही आला? लाडकी बहीणच आली का? तर जगात सरकार लय हुशार आहे. सरकारला माहित आहे काय जरी झालं तरी जगात दगा न देणारी एक जात आहे फक्त ह्या माय माऊल्यांची. बस यांचं काय गुलाल तिकडे चांगलं आहे. तशी ही माय माऊली कधीच 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 बदलत नाही. म्हणून त्यांनी यांच्यासाठी सगळ्या योजना, अशा अनंत उपकार असणारी माय माऊली आहे आपल्यावरती. म्हणून जगद्गुरु तुकोबराय आज अदोगर आई म्हणतायत. मामा तुम्ही माझी आई आहात, माझे बाप आहात. बाप का उशिरा हो? का तर बाप जगात लवकर कळत नाही म्हणून बाप उशिरा. बाप कळण्यासाठी एकतर बाप जावा लागतो, दुसरी गोष्ट बाप व्हावं लागतं, त्याशिवाय कळत नाही. मामा तुम्ही संत आहात, माझे माय आहात, माझे बाप आहात, कृपावंत आहात, दयावंत आहात, करुणावंत आहात. आणि पुढे जाऊन म्हणले कायमी पतित कीर्तिवान. तुमच्या कीर्तीचं वर्णन करू शकत नाही का? तर तुम्ही या विश्वामध्ये आलाय, या भूतलावरती आलाय, अवतार घेतलाय. आज आमच्या नाट्यपुते नगरीत आला, त्या पाठीमागं कारण आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीवा. या सामान्य जडजीवांचा उद्धार करण्याकरता मामा तुम्ही आमच्या गावामध्ये आला. उद्धार केला म्हणजे काय केलं हो महाराज? मोक्षाची वाट, पुण्याची वाट, भक्तीची वाट तुम्हा मला दावली, म्हणून मार्ग दावणी गेली आधी दयानिधी संतते. महाराज या मामांचा अनंत उपकार आहेत. का तर मामा आले तुम्हा मला सावध कराय.
सावध करून एक सांगितले मामाने, बाबा बाकी काय करू नका, त्या देवाला शरण जा. मामा तुम्ही सांगता देवाला शरण जा, काय जायचंय का? तर निवृत्तीनाथ दादाला ज्ञानोबरांनी प्रश्न केला होता, आम्ही देवाकडे का जावं, का देवाचं नाव घ्यायला होताय, काय आहे देवाच्या नावामध्ये, काय असं मोठं आहे देवाचं नाव? त्यामुळे निवृत्तीनाथ दादानी ज्ञानोबरांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. ऐक ज्ञानोबा, म्हणतोय ना नाव किती मोठं आहे, बघवर जिथपर्यंत आभाळ दिसतं या, जिथपर्यंत गगन दिसतं या, त्यापेक्षा सुद्धा मोठं भगवंताचं नाव. गगनाहुनी वाढ नाम, गगनाहुनी वाढ नाम, गगनावरे वाढ नाम, गगनावरे वाढ नाम, निवृत्तीशी झाड ज्ञानदेवा पुढे निवृत्तीचे, ज्ञानदेवा पुढे निवृत्तीशी झाड, ज्ञानदेवा पुढे निवृत्तीचे झाड, गगनाहुनी वाढ नाम आहे, हो गगनाहुनी वाढ, गगनावरे वाढ नाम आहे, गगनावरे वाढ नाम आहे, नाम आहे. ज्ञानोबावरती बघ, जिथपर्यंत आभाळ जिथपर्यंत गगन, त्यापेक्षा सुद्धा मोठं भगवंताचं नाव. महाराज देवाचं नाव मोठं, तेवढा देव मोठा आहे. हाताच्या एका केसाच्या जागेवर समुद्र मावून घेतलाय, बारका देव नाही, एवढा मोठा आमचा देव, एवढं मोठं त्याचं नाव. मग मामा आजचं कीर्तन सावध कराय ना, आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा, हे सांगण्यासाठी कीर्तन आहे. मग मामा जरा सोपं करून सांगा, तुम्ही म्हणता भगवंताचं नाव घेतल्यानंतर जीवनाचा उद्धार होतोय, देहाचं सार्थक होतं, वैकुंठाची वाट मोकळी होते. मग जरा सोपं करून सांगा, आम्ही त्या भगवंताचं नाव घ्यायचं कसं? विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, विठोबा वालूक थांबला ना. हा, आता शांत वातावरण ठेवा, फक्त 10 मिनिटं आपल्याकडे राहिलेत. आता सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका कीर्तन. संत बाळूमामा म्हणजे भगवान शंकराचा अवतार. मी सांगतोय का देवाला शरण जा, का तर मामा सुद्धा गेली. पहिला अवतार भगवान शंकराचा निघाला पांडुरंगाची वारी कराय. पार्वती माता आळे बायला, पार्वती माता म्हणल्या, हो कुठं निघालात? पांडुरंगाची वारी कराय. तुम्ही चालला, मला सुद्धा यायचंय. पार्वती माता दोघं म्हटले चला. दोघं जण पार्वती माता आणि भगवान शंकर पांडुरंगाची वारी करायला चालेत. जाता 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 गणपती बाप्पा आडवा आले आणि गणपतीनं शंकराला आणि पार्वतीला पाहिल्याबरोबर गणपतीनं हाक मारली, पप्पा. पप्पाच म्हणलं असतील की गणपती, तो काय आताचा गणपती होता होय. इजिप्त मध्ये मेलेल्या मड्याला मम्मी म्हणतात. लेकरांना चांगलं वळण लावा. आपल्या लेकराने आपल्याला मम्मी म्हणून हाक मारली तर ध्यानात ठेवायचं, ते आपल्याला मड्या म्हणतोय. चांगली वळण लावा, लेकरांची नावं चांगली ठेवा, लेकरांना चांगलं बोलायला शिकवा. गणपती बाप्पाने हाक मारली, पिताश्री कुठं निघालात? म्हणे पांडुरंगाची वारी करायला चालूया. तुम्ही एकटं पांडुरंगाची वारी करायला चालला, मी बसून काय करू, मला सुद्धा यायचंय. कोण म्हणलं? गणपती. स्त्री हट्ट आणि बाल हट्ट पुरवावा लागतो, शास्त्र सांगते. दोघं जण तिघ जण झाले आता तयार. कुठं जायचंय? पांडुरंगाला. बर पांडुरंगाला जायचं आता तिघ झालं म्हणल्यावर 4 चाकी लागल. त्यावेळी 4 चाकी नव्हती. शंकराचं वाहन काय आहे? नंदी. नंदीवरती 3 जण स्वार झाले. पहिल्या काळामध्ये बाबा वाहन हे असं काही नव्हतं, आत्ता वाहन झाली. पहिला काळच गोळ होता. पहिल्या आपल्या भागामध्ये कणेरीला, बारामती तालुक्यात गुरुवर्य काळी महाराजांचा मठ आहे. 50 किलोमीटर परिसरातले सगळे सप्ताह त्यांनी बसवलेत. सायकलीवरती जाऊन कीर्तन करायचे आणि सप्ताह करायची. पहिल्या काळातली वारकरी. आम्हाला शेजारच्या गावात कीर्तन असलं तरी 4 चाकीत बसल्याशिवाय पर्याय. ही शोकांती काय बाबा. पहिल्या काळात माईक नव्हता तुकोबरांच्या कीर्तनात. शिष्टीमल्याला मानला पाहिजे बाबा, लय मानला पाहिजे. कोण कोणाचं ऐकून घ्याय मोकळं नाही. आम्ही रोज जातोय बाबा, काय काय तर म्हणतात, विको द्या, बेस द्या, ट्रबल द्या, कायला तर त्यातलं कळत बी नाही बरं का, तरी सुद्धा द्या बाबा. मानलं पाहिजे, कोण कोणाचं ऐकून घ्याय मोकळं नाही. एखादा म्हणला असता जाळ हो द्या, मी निघालो घरी, ते बिचारं मानलं पाहिजे. त्याला गोड सिस्टीम आहे. सिस्टीम नव्हती त्या काळामध्ये. त्या काळात काहीच नसायचं बाबा. पहिला काळ गोड होता. ऐका, महाराज त्या काळामध्ये वाहन म्हणजे नंदीवर स्वार झाली आणि निघाले पांडुरंगाची वारी कराय. जाता 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 धर्मदर करत पंढरपूरला पोहोचले. पंढरपुरामध्ये गेल्यानंतर ती वाळवंटातली गर्दी लांबून पाहिली. अवघे गरजे पंढरपूर चालला, नामाचा गजर. पांडुरंगाची दरबारातली गर्दी पाहिली, वाळवंटातली गर्दी पांढर पाहिली आणि पार्वती मातेने सांगितलं, अहो स्वामी, ती गर्दी मला सहन होणार नाही, मी इथंच थांबते. म्हणून पार्वती माता जिथं थांबल्या तिथं पंढरपुरात रेल्वे पटरीच्या अलीकडे पार्वती तळ झालं. कधी गेल्यानंतर पहा. बघा, बाळूमामाचं आणि पांडुरंगाचं नातं काय हे मला सांगायचंय. लक्ष देऊन ऐका प्रसंग. महाराज, पार्वती माता तिथं थांबल्या. राहिले शंकर, गणपती आणि नंदी. 3 जण गेले. चंद्रभागेचं स्नान केलं. वरती येऊन भक्त पुंडलिकाचं दर्शन घेतलं. पुंडलिकाचं आहे ना, पुंडलिकाचा घ्यावा तेवढा आदर्श कमी. 28 विटेच्या तुकड्यावरती अक्षय नावाची विटया आणि त्या विटेच्या तुकड्यावरती जगाचा माल उभा केलाय. का तर फक्त मायबापाची सेवा आहे. न लगती सायस जावे म्हणंतरा सुखी तो घराणार आहे. काहीच करायची गरज नाही जर आपले आईबाप घरात सुखात असतील तर. मी तर जाहीर सांगतो गड्या, तुम्हाला पाषाणातला देव नाही कळाला तरी चालेल, जीवातला देव कळू द्या. माणसासोबत माणसासारखं वागा.
ज्या दिवशी आपल्यामुळे आपल्या आई बापाच्या डोळ्यात पाणी येईल, महिला मंडळ, ज्या दिवशी आपल्यामुळे आपल्या सासू सासऱ्याच्या डोळ्यात पाणी येईल, ज्या दिवशी आपल्यामुळे आपल्या आई बापाच्या डोळ्यात पाणी येईल, वाक्य लिहून घ्या. उद्या तुम्हाला लेकरं आहेत, उद्या तुमची सुद्धा तीच गत झाल्याशिवाय राहणार नाही. जसं कराल तसं भराल, इथं कुणाचं काय जात नाही. म्हणून नम्रतेने जगा, माणसांसोबत प्रेमाने जगून घ्या. हा जन्म पुन्हा नाही. या जन्मात काय असेल ते गोड जगून घ्या. नीतिमतीने जगा, प्रामाणिकपणाने जगा, इमानदारीने जगा. कुणाला फसवून जगू नका, कुणाला लुबाडून जगू नका, कुणाचं पैसे बुडवू नका. पुढच्या जन्मात त्याच्या दारात बैल होऊन राहावं लागेल. कुणाचं काय जात नाही. फक्त प्रेमाने जगा, नम्रतेने जगा. त्या पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं, पुढे येऊन मारुतीरायाचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेत असताना त्या नंदीची शिंग इकडं तिकडं सगळ्याला लागायला लागली. नंदीला कळालं गड्या आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होतोय, महागारी घेणं गरजेचं आहे. आणि ज्या दिवशी माणसाला कळतं ना आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होतोय, आपण महागार घेतली पाहिजे, हे ज्याला कळतं तोच माणूस असतो, दुसरा माणूस नसतो. तरी आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होतोय तरी बी त्रास देत राहणं त्याला माणूसच म्हणत नाही गड्या, त्याला जनावर म्हटलं जातं. माणूस असं कधी वागत नाही, माणसासारखं वागा. महाराज नंदी जनावर आहे तरी कळालं माझ्या शिंगाचा त्रास होतो या. नंदी त्या ठिकाणी थांबली. बाबा नंदी कुठल्या देवाच्या पुढे असतो मला खरं सांग? नंदी महादेवाच्या पिंडीच्या पुढे. कुठं जा, जगाच्या पाठीवर नंदी हा महादेवाच्या पुढे या. पण जगाच्या पाठीवर एकमेव ठिकाण ज्याचं नाव पंढरपूर, तिथं मारुतीच्या पुढे नंदी या. कुठं या? मारुतीच्या पुढे नंदी. नंदी महाराज तिथं थांबले. राहिले शंकर आणि गणपती. दोघ जण गेले वर जाऊन बाबा रांगेला उभा राहिले. बघा देव होतं तरी सुद्धा रांगेला उभा राहिलं. रांगेनं दर्शन घेत जा देवाचं. आता प्रथा निघली आहे तिकीट पास काढून. सासवडचं कीर्तन करून इथं संध्याकाळचं कीर्तन पलीकडं तरंगफळला होतं. कुलदैवत खंडोबाचं दर्शन घ्या. आम्ही वर गेलो. म्हणलं आम्हाला उशीर झालाय, जरा अर्जंट दर्शन द्या. ते म्हणले महाराज अर्जंट दर्शन पाहिजे असेल तर पैसे काढा. पैसे द्यायचं म्हणलं की आम्हाला जरा जडत जातं यावं. घ्यायची सवय लागलेली असती ना, हा दुसरं काय असं द्या. चला द्यायचं म्हणलं की जड जातं. नाही म्हणलं गड्या वेळ लागला तरी चालेल पण आम्ही रांगेनं दर्शन घ्या. आणि घेत जा, रांगेनं दर्शन घेत जा. का तर पैसे देऊन देवाचं दर्शन घ्याल तर देवाला कळेल तुम्ही किती श्रीमंत आहे. आणि रांगेतून जाऊन देवाचं दर्शन घ्याल तर तुम्हाला कळेल जगाचा मालक किती श्रीमंत आहे. रांगेनं दर्शन घेत जा देवाचं. देवाच्या दरबारात कधीच नम्रतेने जायचं बाबा, कधीच फुगिरीने जायचं नाही. आणि वशिला तिथे तर कधीच लावायचं नाही. जो नीतिमतीने येतो तोच भक्त देवाला आवडतो. शंकर देव आहेत तरी सुद्धा रांगेला उभा राहिले. पुढे आल्यानंतर बाबा ती जळोजी मळोजी कामाने 2 सुतारांनी बांधलेली. तिथून आज जाताना गणपतीचा सगळ्या वारकऱ्यांना त्रास व्हायला लागला. गणपती अशी डेहरी मस्तपैकी गणपती, जाड जुड असा गुबगुबीत मस्तपैकी माझ्यासारखा. चुकतंय काय? असं द्यायचं. गणपतीची डेहरी सगळ्याला त्रास व्हायला लागला. गणपतीला कळतंय माझ्यामुळे त्रास होतोय वारकऱ्यांना, पिताश्री मी इथून पुढे येत नाही. म्हणून गणपती बाप्पा तिथे थांबले. जिथं गणपती थांबले तिथं जळोजी मळोजी कमान उलाल्यानंतर डाव्या बाजूला गणेशाचं दर्शन आहे. राहिलं शंकर एकटं गेले. गरुड खांबाला कडाढून मिठी मारली आणि पुढे जाऊन आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले किंवा सदा माझे डोळा झडो तुझी मूर्ती रुखमाईच्या पती सोय. या गोड पांडुरंग परमात्मा डोळं भरून पाहिला आणि पांडुरंगाला सांगितलं पोचली रे बारी देवा. असं म्हणावं लागतं. देवा बाहेर ठेवायचं नाही. तुकोबऱ्यांची कित्येक पिढ्याची पुण्य होती तरी सुद्धा देवानं मागायला लावलं. आणि तुकोबऱ्यांनी सुद्धा विचार करून मागितलं हेची दान देगा देवा. देवापशी तुम्ही बाळूमामाच्या आरतीला रोज येता, या बाळूमामाच्या या बग्यावरती रोज येताय. देवा उपकार करत नाही. बाबा ऐका, हा मामा असा या प्रत्येक भक्त इथं आलेला त्याच्या उपकारातून उतराई होण्याकरता मामा आहेत. ऐका, मामा उपकार कधी कुणाचं ठेवत नाही. कुठल्या ना कुठल्या रूपानं तुमच्या भक्तीचं फळ दिल्याशिवाय राहणार नाही. देवापशी गेला तर मागा. भक्तीचं ओझं देवावर कधी ठेवायचं नाही. मागच जा देवापशी. पण मागावं काय हे सुद्धा कळलं पाहिजे. हे जा असं होऊ त्याचं तसं असलं मागायचं नाही देवापशी. चांगलं मागा, चांगलं मागा. जन्म एकदाच आहे. मागावं काय हे सुद्धा कळलं पाहिजे बाबा. वेळ आहे आपल्याकडे म्हणून सांग का. एक जणाला देव प्रसन्न झाला महाराज. तो देव प्रसन्न झाल्याबरोबर देवाने सांगितलं बाबा भक्ती करतोय, माग तुला काय मागायचंय. त्यानं सांगितलं विचार करून उद्या सांगतो. देवाला काय म्हणला विचार करून उद्या. घरी गेला, बापाला विचारलं बाबा देव प्रसन्न झालाय काय पाहिजे. त्यानं सांगितलं बाबा काय नको, मला फक्त सोनं पाहिजे. आईपाशी गेला, आई देव प्रसन्न झालाय काय मागू. आई म्हणते मला 2 डोळ्यांनी दिसत नाही, फक्त डोळा दे. बायकोपाशी गेला, बायकोला सांगितलं काय मागू देवाला. ती म्हणली मला बाकी काय नको, मला 1 लेकरू पाहिजे. आता मागण्या किती झाले ते 3. आणि देवाने सांगितलं एकच मागायचं फक्त. मागण्या किती झाल्या 3. तो गेला देवापाशी. देव म्हणला बोल गड्या आता काहीतरी माग. देव म्हणला, तो भक्त म्हणलाय मागतो. देवा मागणार. देव म्हणला विचार करून माग, एकच मागायचं. होय देवा एकच मागणार. बोल काय पाहिजे. त्यानं सांगितलं देवा बाकी काय नको, माझ्या आईला उघड्या डोळ्यानं सोन्याच्या पाळण्यात नातू बघायचा. हा मागायचं सांगतोय काय, मागावं काय हे सुद्धा माणसाला कळालं पाहिजे. तसं शंकर जाऊन उभा आहे. ए देवा मी मागणार नाही, मागावं लागल. माझ्यावरती भक्तीचं ओझं ठेवू नका. मग देवा जर द्यायचं असेल तर तुमच्या इच्छेनं द्या. काय पाहिजे.
देवाने शंकराने सांगितलं जर द्यायचं असेल तर एक द्या, इथून पुढे कधी मी अवतार घेईल त्यावेळी तुम्हाला माझ्यासोबत सेवा करा यावं लागेल. पांडुरंगाने सांगितलं तो तर माझा धंदा या, साधा वया भक्ती काज नाही लाज धरी. तो लाजच विसरून जातो. एकही संत असे ना ज्याच्या घरी देवानं काम केली नाहीत, का तर फक्त तो भक्तीचा भुकेलाय. मामांवरती निष्ठा भक्ती आदर प्रेम आपुलकी जिव्हाळा असू द्या, तो आदमापूरचा भगवंत आपला होतो. आणि एकदा संत बाळूमामा आपल्यासारखं झालं का नाही, मग हरी आला हाता मग पैशी भय चिंता, किंवा मागे पुढे उभा राहे सांभाळिता आले आगात निवाराया. ऐका हा भगवंत आपला सकरा शंकर उभा आहेत. ए देवा कधी अवतार घेईल त्यावेळी तुला माझ्यासोबत काम करायला यावं लागल. हे वचन पूर्ण करण्याकरता भगवंताने सांगितलं, होकार दिला. आणि देवाला भक्त जवळ आला म्हणून बघा मस्तकावरती घेतलं, या शंकराला उचललं आणि मस्तकावर घेतलं. पांडुरंगाच्या मस्तकावरती पिंड या परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग मस्तकावरती घेतलं. आणि तेव्हा दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी शंकराने सांगितलंय कधी अवतार घेईल त्यावेळी सेवेला यावं लागेल. म्हणून त्या शंकराने 18व्या शतकात संत बाळूमामांच्या रूपामध्ये अवतार घेतला आणि दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी ऐका प्रत्येक आषाढीला सगळ्या संतांच्या वाऱ्या पंढरपूरला जातात. प्रत्येक आषाढीला सगळे संत पंढरपूरला जातात. पण शंकराने पांडुरंगा दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी 18व्या शतकात संत बाळूमामा जन्माला आले. बाळूमामाचा जगी अवतार झाला, बाळूमामाचा जगी अवतार झाला, बाळूमामाचा जगी अवतार झाला, बाळूमामाचा जगी अवतार झाला. बाळूमामाचा जगी अवतार झाला, बाळूमामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. वेळ झालाय बरं काही 5 मिनिटं थांबा. एक तर मला रान उरकत नाही, तरी मी लय 8 तास घेतोय मागापासून, पण तरी बी उरकना. असं द्या, चला लक्ष द्या लक्ष द्या. मामा दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी सगळ्या संतांच्या वाऱ्या आषाढीला पंढरपुरात आहेत. पण आषाढी द्वादश सोडल्यानंतर पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा विटेवरून उतरतो या. आणि प्रत्येक आषाढी द्वादशीला माझ्या मामांच्या तळावरती मेंढ्या राखण्याकरता येतो. ही ताकद मामाची. बोला बोला बाळूमामाच्या नावानं, बोला बोला बाळूमामाच्या नावानं, बोला बोला बाळूमामाच्या नावानं. अरे आषाढी वारीला सगळे संत पंढरपुरात, पण पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा या मामांच्या पालखीवरती मेंढ्या राखण्याकरता येतो या. हे नातं पांडुरंगाचं आणि बाळूमामाचं जन्मोनी जन्मीचं आहे. पहिलं वारकरी जर कोण असतील तर संत बाळूमामा, का तर अवतार शंकराचा, शंकर पहिलं वारकरी आहेत. हे मामाचं आणि संताचं आणि या देवाचं अतूट नाटक आहे. कर्या मामा आज आलेत आपल्याला सावध करायला. मामाने सांगितलं आता तरी देवाला शरण जा, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. मामा तुम्ही आला मान्य झालं, पण मामाने सांगितलंय निक देवाचं नाव करून घेऊन चालत नाही. देवापर्यंत पोहोचण्यासाठी संत प्राप्त करावे लागतील आणि संताचं नाव सुद्धा मुखाने घ्यावं लागतं. मग मामा संताचं नाव घ्यायचं कसं? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. 5 मिनिटं थांबा. तुम्ही संत मायबाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धरा कर्ण उदराया जन जड जीवासो अभंग जगद्गुरु तुकोबरांचा 4 चरणाचा मानविदेहाला उपदेश करणारा संतांचा अधिकार कार्य व्यक्त करणार होता होईल एवढ्या अभंगाला धरून धावत्या वेळेमध्ये भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. चुकीचा अल्पबुद्धीचे दोष बरोबर ते सगळे संत महात्मे गुरुवारांचे कृपाशीर्वाद. सेवेसाठी उपस्थित बहुसंख्येने महिला वर्ग पुरुष वर्ग तथा बाळूमामांचे निष्ठावंत भक्त सर्वांच्या चरणी नतमस्तक होत असताना गोड मृदंगाचार्य विशालजी महाराज जाधव असतील, आमचे पवार महाराज आहेत, माऊली महाराज आहेत, सुरवशी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, विनेकरी बाबा, सर्व बाळूमामांचे यूट्यूब चॅनल आमचे ओम साई क्रिएशन असेल, भक्त बाळूमामांचा असेल, आमच्या राठोड दादांचा या ठिकाणी चॅनल आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होत असताना ज्ञानवैभव वारकरी शिक्षण संस्था सर्वांच्या चरणी नतमस्तक. सेवेसाठी उपस्थित आवर्जून असणारी 4 नंबर पालखी बघ्याचे कारभारी आमचे बाळासाहेब मामा शिंगारे असतील, मामा तुम्ही असाल, नरोटे मामा असतील, सर्व सेवकरी मंडळी, सर्व ज्येष्ठ वर्ग या ठिकाणी उपस्थित, अधिकारी व्यक्त सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. आदमापूर वरून मॅडम या ठिकाणी, त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा सर्वांनी. मामांची त्या ठिकाणी विश्वस्त आहेत बाबा तिथले, तरी सुद्धा मामांच्या कुठंही पालखी असू द्या, हाक भक्तांनी मारली की त्यांना इथं यावं लागतं या, का तर ती मामांचे सेवकरी आहेत. आम्ही हे पालखीचे कारभारी कधीच म्हणत नाही आम्ही कारभारी, आम्ही मामांचं दास आहे म्हणतात. काय आम्ही मामांचं, मामाने आम्हाला निवडलं हेच आमचं फार मोठं पुण्य या.
हा आमच्या मामांचा वाक्य बरं का. हे सर्वजण आत्मापुरून या ठिकाणी उपस्थित ताई तुमच्या सर्व सेवकरी मंडळी आलेली सोबत त्यांच्या चरणी नतमस्तक होत असताना बग्याचे कारभारी मामा, उपकारभारी मामा, पुजारी मामा, आचारी मामा, मेंढके मामा, मेंढी माऊली चरणी नतमस्तक, या ग्रामदैवता चरणी दंडवत, गुरुवार यांच्या चरणी दंडवत, सकल संत महात्मे मायबाप ज्यांच्या माध्यमातून कीर्तन सेवा ते शेंडगे कापड दुकान आमचे शंकरदादा शेंडगे त्यांच्याही चरणी नतमस्तक होत असताना आता सांगायसारखं भरपूर आहे पण काय आपल्याला वेळ पुरला नाही. परत कधी आल्यानंतर सांगण्याचा प्रयत्न करील. सर्वांच्या चरणी नतमस्तक, या ग्रामदेवता चरणी दंडवत, गुरुवार यांच्या चरणी दंडवत, सकल संत महात्मे मायबाप श्री संत सद्गुरू बाळूमामा चरणी दंडवत घेत असताना सर्वजण मामा तुम्ही असाल आमचे सतीश भैया निटवे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या भागामध्ये श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने गोशाळा माळशिरस तालुक्यातली पहिली या धर्मपुरी गावामध्ये चालू आहे. खसाबाच्या कत्तलखान्यातून देशी गायी आणल्या जातात आणि बाळूमामांच्या नावाने त्या ठिकाणी मनोभावी सेवा त्यांची 60 गायांची निस्वार्थ भावनेने सेवा करतात. एकदा जोरदार टाळ्या धर्मपुरीकरांसाठी वाजवा. आधी गोड त्या ठिकाणी मामांच्या गोशाळेची सेवा आहे. मामांचं मंदिर त्या ठिकाणी भव्य दिव्य तुम्ही सर्व असाल. महाराज तुमच्या चरणी नतमस्तक होत असताना राहिलं जरी कुणाचं नाव तरी उदार अंतकरणाने माफ करा का तर वेळेचं बंद नाही. सर्वांच्या चरणी नतमस्तक, ग्रामदेवता चरणी दंडवत, गुरुवार यांच्या चरणी दंडवत, सकल संत महात्मे मायबाप श्री संत सद्गुरू बाळूमामा चरणी दंडवत. वाणीला पुन्हा विराम. तुकाराम 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 तुकाराम.